एमसीसी ओरिसा हा संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि अल्केस्टा राजकोट क्षेत्ररक्षण करत असताना पहिला चेंडू बाहेरच्या दिशेने निघाला होता आणि त्यावरती कच्चा फटका खेळायचा प्रयत्न स्क्वेअरात विकेट मारायचं होतं आणि त्या चेंडूवरती मात्र कोणती धाव येताना दिसत नाहीये. चांगली चपळाई यष्टांच्या भागे मुंडा याची बघायला मिळाली. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. सामन्याला झाली सुरुवात आणि सामन्याला सुरुवात होत असताना राजू पालटीने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आणि डुआर डाय मुकाबला या सामन्यामध्ये दाबांचा रतीब रत्नावरून रोखायचा, परंतु कोण रोखणार? तुम्ही रोखणार, आम्ही ठोकणार. चेंडूला पाठवलं वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेखा पार, षटकार 6 धावा. आणि त्यानंतर कोकणने दाखवलेला हा षटकार या मॅचला वेगळी निर्देशन देताना पाहायला मिळतो. यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु शरीरापासून लांबून चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते आले आणि न आल्या कारणाने हा चेंडू बॅटची आतली कडा घेऊन यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. कोणती धाव येत नाहीये. बघा 3 चेंडूचा खेळ झालाय, 6 धावा धावफलकावरती आहेत. एखाद्या षटकामध्ये तुम्ही ज्यावेळेला षटकार मारता किंवा एखाद्या चेंडूवरती षटकार मारता त्यावेळेला त्याच्या आजूबाजूचे चेंडू निर्धाव नाही आले तर त्या षटकाराचा प्रभाव मोठा वाटतो. पण जर का षटकारानंतर डॉट बॉल आले किंवा अजून काही विकेटची हरकत झाली तर मात्र त्याचा प्रभाव तितका मोठा दिसत नाहीये. सध्याला जर हा प्रभाव बघितला चेंडू गणित 2ची सरासरी आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आहेत. राजू पालटी पुन्हा एकदा सज्ज होतोय. राजू पालटी समोर कोफगान यावेळेला चुकीसाठी तयार. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट लवकर फिरली. चेंडू उशिराने बॅटवरती लागलाय आणि असं असताना इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये जो तैनात आहे कृष्णा पवार त्यानं टिपलाय झेल आणि झेल टिपत असताना पहिल्या विकेटचं पतन होत आहे. कोकण डिपार्ट्स रिव्हर्सचा अटेम्प्ट होता आणि ज्यावेळेला पुढे फ्रंट फूट वरती एक पाय काढत असताना ज्यावेळेला चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न केला गेला होता, जात असताना पाय नाही आलेला मागचा. बघा कशा पद्धतीने खेळले होते. ज्या वेळेला फ्रंट फूट आला त्यानंतर तो बॅकफूट मागे गेला आणि त्यानंतर रिव्हर्सचा अटेम्प्ट करत असताना बॅटची वरची कडा, बॅट फिरली होती, थोडी बॅट फिरली आणि चेंडूचा प्रभाव त्या बॅटवरती पूर्णपणे दिसून आलाय. बाकी सर्व काही कृष्ण पवारने केलं आणि विकेटचं पतन पहिला हादरा कोकणच्या रूपाने एमएमसीसी ओरिसा रायगड संघाला. पहिल्या विकेटचं पतन झालं आणि आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज पिक पॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. राजू पालटीचं जर गोलंदाजीचं पुस्तकानं आपण पाहिलं या गोलंदाजीमध्ये कशा या षटकामध्ये त्यांनी गोलंदाजी कशा पद्धतीची केली आहे, तो षटकार वगळता एकही असा चेंडू नाहीये जो फलंदाजाच्या पट्ट्यामध्ये येईल, कंट्रोलमध्ये दिसेल. प्रभुत्व दाखवलंय. म्हणजे या हंगामामध्ये माझा जो परफॉर्मन्स होतोय तो फक्त एक्का दुक्का मॅच पुरता किंवा माझी साईड स्ट्रॉंग आहे म्हणून नाही, माझ्यामध्ये काहीतरी कौशल्य आहे आणि ते कौशल्य इथं सादर करत असताना शानदार बॉलिंगचा नजारा. सच अ गुड बॉलिंग बाय राजू पालटी. आकाश जांगेट मैदानाच्या आतमध्ये, परंतु आकाशला एकही चेंडू आतापर्यंत खेळायला मिळालेला नाही. मागाच्या मॅच मध्ये आपण अनेक अप्स अँड डाऊन पाहिले. 54 तितक्या मोठ्या नव्हत्या, 54 छोट्याही नव्हत्या. काही असे चेंडू ज्या चेंडूला जबरदस्ती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मॅचला चालतं बोलतं न ठेवण्याचा प्रयत्न, मॅचच्या इक्वेशनला न जाणण्याचा प्रयत्न आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पराभवाला कारणीभूत ठरल्यात. एनबी संघासाठी पुन्हा एकदा राजू पालटीचा चेंडू ऑन साइडला थोडासा दुरून खेळत असताना हा सुरुंग लगावत असताना जाणारा हा चेंडू सीमा रेखा पार मिड विकेटच्या दिशेने येतोय. चौकार. फक्त 8व्या बॅटने कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. सफल झाले ते जरूर, परंतु चेंडू बाहेर जात होता. जितका बाहेर जात होता तितका फॉलो काढण्याचा प्रयत्न पिक बॉलने केला आणि ते 4 धावा धावफलकावरती ऍड होताना दिसला. 10 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम चेंडू. शेवटच्या बॉलवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता जरूर, परंतु जसा पाय बाहेर काढला होता तसा चेंडूने सुद्धा बाहेर जाण्याचा मानस दाखवला आणि तिथून मात्र बॅटवरती प्रॉपर चेंडू आलेला नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बाय चेवर पण एक धावफलकामध्ये ऍड होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात टीम एमएमसीसी ओरिसा रायगड या संघाच्या. का मगाच्या मॅचची आपण चर्चा करतोय, इक्वेशन मध्ये जो बदलाव सातत्याने होताना दिसला. मी ज्यावेळेला जॉईन झालो तो दुसऱ्या इनिंग मध्ये त्यावेळेला इक्वेशन काहीशी 18-26 अशी होती, 9च्या आसपासची सरासरी अपेक्षित होती, परंतु मॅच ज्यावेळेला शेवटच्या चरणामध्ये आला त्यावेळेला 6-7
मोक्याच्या क्षणाला आकाश चिंदाऱ्याने मारलेला षटकार त्या मॅचला जवळ जवळ फिनिश केलं असं वाटत होतं, परंतु तिथून केतन मात्र स्ट्राईक एंडवरती असताना राजेश नायडूने केलेली ही गोलंदाजी ती खरोखरच सगळ्यांना आवडू लागणारी गोलंदाजी होती. कारण त्या अगोदरच्या षटकामध्ये केलेली गोलंदाजी, त्याने पाडलेला तो प्रभाव, त्याने आणलेला तो दबाव आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये केतनला पहिल्या 2 चेंडूवरती मोठ्या फटक्यासाठी कन्व्हिन्स नाही दिलं, नाही स्वतः कन्व्हिन्स झाले आणि त्यामुळे तिथून आलेलं दडपण, त्या दडपणाचा बळी पडत असताना केतन बाद झाला आणि तिथून एनबी संघाच्या आशा धुसर होताना दिसल्या आणि हा सामना अगदी क्लोज असणारा सामना फिनिश होत असताना बालाजी क्लब राजकोटने जिंकला. नवीन गोलंदाज फरमान गोलंदाजी मार्कवरती येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिलं षटक राजू पालटीनं खूप चांगलं हाताळलं, 2 चेंडू जर आपण बाजूला काढले तर त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार आला. काय या मैदानावरती जस्टच्या बाहेर गुडले स्पॉटवरून चेंडू सरळ जात होता आणि त्याला शेवटच्या क्षणाला पिकू पॉलनं दिशा देण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यांनी चेंडूला अडवलं, तोपर्यंत एकदा वेताना दिसते. बघा ते 2 मोठे फटके वगळता म्हणजे पिकू पॉलने आल्यानंतर आपण सेट असल्यासारखं दाखवलं एक चौकाराच्या साह्यानं. तो चौकार त्याला वेगळं बळ देऊन गेला, त्याचा कॉन्फिडन्स अप करताना दिसला. पण दुसऱ्या बाजूला जसं आकाश जांगीड अजूनही मैदानाच्या आतमध्ये त्याने एकही चेंडू खेळलेला नाहीये, त्याला त्या परिस्थितीची जाणीव ठेवत असताना म्हणजे इथून 6 षटकामध्ये किती धावा दाखल करते लगवाव्या मागील मॅचला ध्यानात ठेवत असताना त्या धावांना योग्य ते प्लॅनिंग करून इतर असणं गरजेचं नाही. म्हणजे एक्झिक्युशन खूप महत्वाचं आहे. त्या एक्झिक्युशन पार्टला तो कशा पद्धतीने सांभाळतोय ते आपण पाडत डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आखूटापाचा चेंडू होता आणि त्याला पुल करण्याचा प्रयत्न काही प्रमाणात झाला, परंतु तितका गतिमान पद्धतीने नाही. त्यामुळे पुन्हा एकदा धावफलकामध्ये आढळताना दिसते. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. आमदार चषक 2025 पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये इतका मोठा क्राऊड पहिल्या मॅच पासून आपल्याला जो बघायला मिळतो, ही मोठी अचिव्हमेंट आहे या आमदार चषकाची. तसेच या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानाची सुद्धा काय जबरदस्त डिलिव्हरी, आतमध्ये येणारा चेंडू आणि इतका आतमध्ये की त्याचा विचार सुद्धा केला नव्हता. अपेक्षे पलीकडे बघा काही प्रमाणे शफल होण्याचा प्रयत्न, स्टेप आउट होण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु हा ऑफ कटर समजेनासा झालाय. सबमरिंग ऑफ कटर याला आपण म्हणू शकतो, जो चेंडू बागेत जात असताना डॉट बॉलची सांगता होते. फरमान मागील हंगामातला फरमानचा जो फॉर्म आहे तो सर्वांनी बघितलाय. आता हा या हंगामामध्ये असताना फरमानचा फॉर्म कसा असणार आहे. शफल झाले तर शफल झाले आणि शफल होत असताना लेग लांच करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेला. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये किरण होते आणि त्यांना जवळ सुद्धा आलेला नाहीये, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. फाईन लेग मध्ये येणारा अतिसुंदर चौकार, 4 धावा. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. शफल झाले ते ऑफ स्टंपवरचा चेंडू आणि त्याला लेगलांच करत असताना बॅटची आतली कडा घेतली होती, परंतु बॅट स्विंग इतका फास्ट होता की चेंडूने थांबायचं नाव नाही घेतलं. चौकार आलाय आणि 4 धावाने धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलं 17 वरती. चेंडूचा खेळ किती झालाय आतापर्यंत? 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. त्या 2 चेंडूवरती काय पवित्र असेल. मैदानाच्या आतमध्ये असलेली पिकू पॉल आणि आकाश जांगीर ही जोडी, त्यांच्या मनामध्ये एकच विचार आहे की ही पार्टनरशिप थोडीशी अजून पुढे जावी आणि पार्टनरशिप पुढे जात असताना धावा सुद्धा त्याच पद्धतीने याव्यात, तर कुठेतरी फलंदाजीमध्ये केलेली मेहनत ही गोलंदाजाला काहीसं बळ देऊन जाईल. पहिल्या सामन्यामध्ये झालेला पराभव आणि या पराभवाला विसरून इथं खेळ करावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला सेम स्थिती एलके राजकोटची आहे. त्यांनी सुद्धा जो पराभव स्वीकारलाय त्या पराभवाला विसरून त्यांना खेळ करावा लागणार आहे. असं नाही की इथे किती धावा 60-70 धावा म्हणले त्याचा पाठलाग होत नाही, असं नाही की इथं 55-60 झाले तर त्यांचा बचाव होत नाही. इथं सर्व काही होतं, फक्त त्या परिस्थितीला तुम्हाला जाणणं गरजेचं असतं. त्या परिस्थितीला अनुसरून तुम्हाला खेळ करणं गरजेचं असतो. आता ही परिस्थिती कशी परखताय, केव्हा परखताय याच्यावरती सर्वांच्या दजरात आणि त्या परिस्थितीला तुम्ही लवकर समजून घ्याल तितक्या लवकर तुम्हाला हा सामना स्वतःच्या बाजूने झुकवता येईल. बघा पुन्हा एकदा अगदी ब्लाइंडली रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु हा सरळ जाणारा चेंडू. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारे हरकत नाही द्यायची असा काहीसा परमान्य विचार केला होता आणि डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पिक बॉल आतापर्यंत 6 चेंडू 9 धावा त्याने केल्यात. दुसऱ्या बाजूला आकाश 1 चेंडू 1 धाव म्हणजे फक्त स्ट्राईक मिळेल तेव्हा स्ट्राईक रोटेशनवरती त्यांनी भर दिलाय. आता पिकू बॉल स्ट्राईक एंडवरती असताना शेवटच्या चेंडूवरती काय पवित्र आहे त्याचा किंवा शेवटच्या चेंडूला कशा पद्धतीने खेळतोय हे पाहणं रोचक ठरणार आहे.
70च्या आसपास धावफलक सेट करावं लागेल आणि असं असताना काय त्या धावांपर्यंत सहजासहजी पोहोचता येईल का? फक्त स्टिअर केले चेंडूला एका धाब्यासाठी 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती MMCC उडीसा रायगड या संघाच्या. दोन षटकं संपलीत आणि 18 धावा धावफलकावरती आहेत. 9च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात. उर्वरित 4 षटकांचा खेळ कसा असेल? 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती पॉवर दिसली नाहीये. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 11 धावा. थोडंसं असं वाटत होतं की चांगला स्टार्ट मिळतोय, परंतु तिथे विकेट जी आली त्या विकेटने त्या 11 धावांच्या स्टार्टला थोडंसं मागे टाकलं. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये हो राजू मुखियाचा हा चेंडू मागे निघून गेलाय. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्या पद्धतीने त्याला पुल करायचं होतं, पुल करत असताना मिस टाइम होणार हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेला आणि तिथे चपळाईने धावून 2 धावा पिकूपॉलनं कंप्लीट केल्यात. 20 वरती धावफलक जाऊन पोहोचले. बघा आता जसं सेट होता तर तुम्ही 6 षटकांचा सामना खेळत असताना तुम्हाला तितका वेळ नाही मिळत सेट होण्यासाठी. तो वेळ न मिळत असताना आता कधी कोणते प्रहार करायचे आहेत यासाठी प्लॅन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा लवकर बॉडीची पोझिशन थोडीशी बदलली आणि फटका लवकर क्लोज करण्याचा प्रयत्न काहीसा करत असताना चेंडू बॅटवर प्रॉपर आला नाही. सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि शांत चित्ताचं वातावरण आहे. फक्त शांत चित्ताचं वातावरण मैदानाच्या चारी बाजूने नाही तर डगआउटमध्ये सुद्धा आहे. कोणत्याही प्रकारे हालचाल नाही आहे, नाही टाळ्या ना शिट्ट्या ना काही, कारण ही संत गतीने चाललेली धावगती. हो यावेळेला समोरच्या दिशेने आकाश जांगीर काय जबरदस्त फटका आहे. मिड ऑफ तैनात होता परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हतं. फायदा उचलला त्याचा आणि फायदा उचलत असताना चेंडूला पाठवलं लॉंग ऑफ सीमा रेखा पार चौकार. हे प्रगत टेनिस क्रिकेट आहे. या प्रगत टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही 8 षटकं 6 षटकं 4 षटकं किती खेळताय, परंतु त्या षटकांसाठी तुमचा प्लॅन किती प्रॉपर आहे त्याला जास्त महत्व आहे. जितका प्लॅन तुमचा प्रॉपर तितकं तुमचं एक्झिक्युशन आणि त्या धावफलकाला चांगल्या रीतीने तुम्ही सेट करत असता. राजू मुखिया पुन्हा एकदा आकाश जांगीर समोर शफल झालाय. शफल होत असताना यावेळेला मागे खेळलाय, मागे नवी लॉंग स्टॉप ही तू जडेजा बघतच राहिले आणि बघत असताना मात्र इथं बाईचरपणे 4 धावा येताना दिसला. बघूया कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. शफल जरूर झाले होते आणि हितूला वाटलं होतं असं की हा चेंडू बॅटला स्पर्श करेल आणि ज्या वेळेला त्यांच्या जवळ चेंडू आला त्यावेळेला कळालं की बॅटला चेंडू लागलेला नाहीये आणि म्हणूनच की काय या 4 धावा मिळाल्या. धावा कशाही होत, धावा येत आहेत आणि त्यामुळे तर हे धावफलक आता वेगाने वाढतंय. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत आणि MMCC उडीसा रायगड हा संघ आता चांगल्या स्थितीकडे वाटचाल करतोय. तुकाराम सर आमच्या साथीने जॉईन होत आहेत. बघाच्या मॅच मध्ये खूप चांगलं विश्लेषण त्यांनी सुद्धा केलं आणि यावेळेला हरकत करणारा चेंडू थोडासा मागे आता आला, बॅकअप लेंथ आणि तिथून बाहेर निघणारा चेंडू यश रक्षकाच्या हातामध्ये जातोय. बा कशा पद्धतीनं हाताळला होता हा चेंडू. राजमुखिया इसी का नाम आहे. बाहेरच्या दिशेने कट होणारा चेंडू उसळी सुद्धा तितकीच. आणि तुकाराम सर जशी आपण चर्चा केली होती ना या खेळपट्टीवर ते काही असा मृत गवत आहे आणि काही ठिकाणी असा जीवित गवत आहे, तिथून चेंडूची हरकत बदलताना दिसली आहे आणि त्यामुळे कदाचित धावांचा वेग सुद्धा तिथे कमी जास्त होताना दिसला. यावेळेला बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू आणि तो बाहेर निघत असताना पंचाने वाईट सुद्धा घोषित केलंय आणि वाईट घोषित केल्यानंतर रिव्ह्यू सुद्धा रेफर करण्यात आलाय. बघितलं जाईल नक्की काय घडलंय, कशा पद्धतीने हा चेंडू बाहेर निघाला, कुठून निघाला, फलंदाजाची पोझिशन काय होती, काय फलंदाजाने तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला का. बघा रस्त्यामध्ये एक गाडी उभी MH46 7707 MH46 ही गाडी रस्त्यावरती उभी आहे. प्लीज आपण त्या गाडीला बाजूला काढा, कारण
वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतोय. बघा पंचांनी या चेंडूवरती व्हाईट बॉल घोषित केला होता आणि त्यानंतर आमची टेक्निकल टीम थोडीशी बिझी झाली आहे. आणि तुकाराम सर मागील मॅचचं जर आपण वर्णन कराल तर कशा पद्धतीनं सामना डागडुगी करणार होता, कधी इकडे कधी तिकडे, कधी इकडे कधी तिकडे. आणि जशी ती त्या मागच्या मॅचची जी रंगत म्हणजे मागचा मॅच जसा फिनिश झाला, प्रेक्षकही थोड्या प्रमाणामध्ये इथून गेलेले आहेत, परंतु जे खऱ्या अर्थानं क्रिकेटचे दर्दी आहेत ते मात्र अजूनही मैदानावरती तग धरून आहेत, मैदानाच्या चारी बाजूने. आणि ते त्यांना हे अपेक्षित आहे की इथून पुढे येणाऱ्या मॅचेस सुद्धा त्याच सामन्यासारख्या रफ अँड टफ होताना दिसतील. नाही काय काय दोन्ही गोष्टी असतील, कारण थोडं मध्यरात्री व्हायला आले ती गोष्ट आहे. आणि पंचाने इशाराला इट्स अ व्हाईट बॉल याचा ऑन फील्ड पंचाचा निर्णय आहे तोच कायम राहणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होत असताना गाडी नंबर MH46 7707 ज्या कोणा खेळाडूची आहे प्रेक्षकाची आहे प्लीज तिथे आपण पोहोचायचं आहे, कारण पाठीमागे दोन ज्या गाड्या आहेत त्या अडकलेल्या आहेत. 7707 ज्यांची आहे तिथे आपण पोहोचा. बघा एक महत्वाची सूचना सुद्धा आहे, जर का चेंडू षटकार मारल्यानंतर किंवा कोणत्या प्रकारे बाहेर गेला तर मैदानात नवीन बॉल दिला जाईल, मग ती षटक कोणतेही असो. हा महत्वाचा निर्णय आणि महत्वाची सूचना सर्व संघांसाठी. चेंडू जर का बाहेर गेला किंवा हरवला तर नवीन बॉल दिला जाईल. तर या गोष्टीची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 3 षटके संपले 30-1. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा टॉपलवरती 30-10 सरासरी उभारली जात असताना जसा उल्लेख केला गेला होता या मॅचचा, कारण डू ऑर डाय करणं होगा, अप्लाय तुम्हाला करावं लागणार आहे. अशा सामन्यामध्ये जिंकण्यासाठी आपलं स्पर्धेमधलं आव्हान कायम ठेवायचं आहे. ऑल इंडिया ओपनची स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये खेळताना येताना तुम्ही स्वप्न उराशी बाळगून आलेले आहेत की या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे, क्वालिफाय व्हायचं आहे. पहिला टप्पा तो गाठायचा आहे, जो टप्पा कदाचित बालाजीनं गाठलाय, क्वालिफाय झालेत ते. आणि काही प्रेक्षक वर्ग जसा भरतजी मोरे यांनी उल्लेख देखील केला होता, त्याचे फॅन फॉलोअर होते ते आता घरी गेल्यात, कारण उद्या यायचं आहे त्यांना, उद्या यायचं आहे पुन्हा एकदा त्या सेमीफायनलचा मॅच खेळण्यासाठी ते मैदानावरती येतील. पण आता 3 संघ आहेत, हे 2 संघ आणि 1 संघ जो NB चा संघ खेळणार आहेत. हे 3 सीट आहेत, म्हणजे 3 कंटेंडर आहेत, उमेदवार आहेत, पण जागा एक आहेत. फक्त आता ठरणार या मॅच मध्ये की NBशी कोण खेळणार. या सामन्यामध्ये तो ओरिसाचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला रायगडचा संघ आपण जो मैदानावरती खेळतोय. आणि या वेळेला या 2 टीम मधली जी लढाई आहे 10ची सरासरी आहे, या सरासरी जर कायम केलं तर धावा धापलकावरती असतील त्या 60ची धावा. इथून पुढचं प्रेडिक्शन दिसतंय. या प्रेडिक्शनला आता या 60 धावांना बघितलं जातंय की 70च्या पुढे. आणि मागील काही मॅचेस जर बघितल्या तुकाराम सर तर तुम्ही 70च्या आतमध्ये 70च्या बाहेर या 2 बाबी. हो यावेळेला अपील यष्टां समोर आढळल्यात आणि पंचांना ती अपील उचलून धरत असताना फलंदाजाला बाद घोषित केलंय. पिक बॉल डिफॅक्ट. पिंटू बॉलचा बघा शफल केला होता बरोबर मिडल ऑफ द स्टंप, पिचिंग ऑन लाईन, इम्पॅक्ट ऑन लाईन आणि बरोबर पायावरती चेंडू आढळला गेलाय. या सामन्यामध्ये जरा पायचा जो विकेट पाहिजे होता, घडी पाहिजे होता, जोडी जमली होती, ती जोडी तोडण्यामध्ये सक्सेस झाल्यात राजू पार्डी. 30 वरती दुसरा विकेट गमावलाय. विकेट आली आणि विकेट आल्यानंतर पिकू बॉलची जागा घेण्यासाठी विरोबा वाघेला आल्यात. आता ज्या वेळेला राजकोट म्हटले की विरोबा वाघेला, सिकंदर भाटी यासारखे खेळाडू नेहमी चर्चेतला विषय राहिलेत. आणि काहीशा गुजरातमधल्या मॅचेस जर तुम्ही आठवाल आणि त्या मॅचेसला बघाल तर तुम्हाला ही सगळी नावं तिथं खूप मोठ्या बहरामध्ये आणि सर्वांच्या हृदयावरती एक वेगळं नाव कोणारी नाव आहेत. आणि त्यामधलं एक विरोबा वाघेला मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्यांच्याकडून आता चांगल्या खेळायची अपेक्षा जरूर आहे MMCC ओरिसा रायगड संघाला. परंतु राजू पाल्टेने मिळवून दिलेला ब्रेक थ्रू, या ब्रेक थ्रू मुळे फलंदाज
तंबूच्या दिशेने आलाय जो सेट होता. पिकू पॉलने काही मोठे फटके इथे लगावले चौकाराच्या साहाय्याने आणि या धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. अशा सेट बॅटरला मैदानाबाहेर पाठवल्यानंतर काहीशी आता परिस्थिती नाजूक सुद्धा होऊ शकते, कारण या खेळपट्टीवरती तुम्ही एखाद्या चांगल्या रिदम मधून पुढे जात असताना तो मोमेंटम ब्रेक व्हायला जास्त वेळ लागत नाही. मगाच्या मॅचचं जर का उदाहरण घ्याल तर एका रनआउटने पुढेपणे मॅचचं चित्र बदललं आणि बदलत असताना इमाद इल्लू आहे गोलंदाजी मार्क वरती. रिव्हर्सचा अटेम्प्ट यावेळेला खोल टप्प्याच्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू निघून गेला. थर्डमॅन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. कोणत्या प्रकारे मोठा फोर्स बघायला मिळाला नाही बॅटचा, नाही त्या चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न केलाय. फक्त एकच धाव आली आहे आणि एक धाव येत असताना धावफलकावरती धावा आहेत 31 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. बघा पुन्हा एकदा इम्पॉर्टंट अनाउंसमेंट, एलके स्टार राजकोट आपला एक प्रतिनिधी पाठवा. एलके स्टार राजकोट आपसे निवेदन है कृपया करके आप अपना एक्स्ट्रा प्लेयर हमारे कमेंट्री स्टूडियो में भेजें. व्यावसायिक पटलावरती खेळली जाणारी ही मॅच आहे, ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये 12th मॅनची भूमिका सुद्धा खूप मोठी आहे. अनेक अशी उदाहरण 12th मॅनची आपण बघितलेत. ओहो, यावेळेला सुरुवातीलाच मन भरून खेळण्याचा प्रयत्न आकाश जागीरने सफल होऊन लेगलाच काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु प्रॉपर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. इमाद इल्लूचा चेंडूवरचा कंट्रोल खूप चांगला बघायला मिळाला आहे. म्हणजे चेंडूमध्ये गती तितकीशी जास्त दिसत नाहीये, परंतु जे व्हेरिएशन आहे आतून बाहेर काढणं किंवा शफल झाल्यानंतर फलंदाज रेड करता त्याला फॉलो करायला लावणं किंवा विकेट टू विकेट, सध्याच्या गोलंदाजीमध्ये विकेट टू विकेट मारा मोठ्या प्रमाणात इमाद इल्लूने केला आहे. आणि आताचा हा चेंडू बघा ऑफकट आतमध्ये येणारा चेंडू यष्टरक्षकाला सुद्धा बीट करताना दिसतोय. जसं तुम्ही उल्लेख केला बघा, विविधता आणि वैविध्यता या दोन्ही दाखवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. नाही कारण आहे, कारण अंडर फ्लड लाईट्स आहे, खेळपट्टी थोडीशी मंदावलेली आहे, संत झालेली आहे आणि त्याचाही विचार करता आता चेंडूच्या वेगामध्ये बदल केला जातोय, आत बाहेर केला जातोय, कधी इन स्विंगर कधी आउट स्विंगर. जसा खेळ असतो ना तसा ऑफ ब्रेकरचा लेग ब्रेकरचा हा खेळ मैदानावरती चाललाय. धावा धावफलकावरती येते. 32 षटकाचा खेळ सुरू आहे. स्ट्रायकरला पाहतोय आपण आकाश, नॉन स्ट्रायकरला विरोबा, नॉन स्ट्रायकरला विरोबा, स्ट्रायकरला विरोबा आहे. स्ट्रायकरला ऑफ स्टंपच्या बाहेर गेलं होतं, शफल केलं होतं, खेळायचं होतं, स्वीप करायचा या प्रयत्नामध्ये. मागच्या सामन्याचा तुम्ही उल्लेख केला, शेवटच्या षटकापर्यंत दोन्ही बाजूला म्हणजे तराजूचा पारडं या बाजूला त्या बाजूला आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानाला ते नवीन नाहीये, कित्येक सामने असे बदलताना पाहिलेत आणि ते सामना देखील त्याला अपवाद नव्हता. 9व्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा काडीकडनं गोलंदाज रेडी होईल. हाही रॉंग ऑन पिक करता आला नाहीये. ऍक्शन बघितली तर कदाचित वाटतं तो लेग कटर आहे, पण हा रॉंग ऑन होता, पिक करता आला नाहीये. बाईचा इशारा पंचाकडे होत असताना एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये आणि धावा झाल्या. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 वरती 2 आहेत. 4 षटके संपलेले आहेत. बघा 7707 ज्यांची कोणाची गाडी आहे. अच्छा किरत तुमची आहे का? अच्छा किरण पवार यांची गाडी आहे. चला 4 षटके संपलेले आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 वरती 2 अशी सध्या स्थिती आहे. एक्स्ट्रा 7 आल्यात, एक लेग बाईज, एक वाईड आणि 8 22 रुपयाने धावा आल्यात. याच्यामध्ये कोणतेही मोठे फटके नाहीत. बघा षटकार पहिल्याच षटकामध्ये आला होता आणि तो षटकार लगावण्याचा मान खोकणला गेला होता आणि तिथून मात्र काहीशी पायरीला सांभाळण्याचा प्रयत्न पिको पॉलनं केला, परंतु त्यानंतर त्याची सुद्धा विकेट आली आणि हे धावफलक थोडंसं संत गतीने पुढे जाताना पाहायला मिळतंय. आता 2 षटकांचा खेळ म्हणजे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता या 12 चेंडूंमध्ये नक्की किती धावा इथून काय MMCC ओडिशा रायगड संघ हा 24-30 या धावांना बघतोय की किमान इथं रन बॉलच्या पुढे आसपास 50 पार किंवा 60च्या आसपासचं धावफलक. जसं तुम्ही उल्लेख केला 50 धावा, कारण दोन्ही टीमने पाहिले ना पहिला सामना त्या 50 धावा नाही पाडायला झाल्यात.
पार राही गेल्यात. एकाने 45 धावांचं आव्हान ठेवलं होतं, एकाने 48 वरचा प्रवास थांबला गेला होता. हा कोटापाता चेंडू होता, पूल केला, पॉवरफुल आहे आणि बरोबर चेंडू सीमारेषा पारही गेलाय. मच निडेड षटकार. काय काय जबरदस्त फटका बघा. द विकेट बॉलिंग साठी येत असताना पुढे शफल झाले. हा फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला होता चेंडूला आणि दुरून खेचत असताना काय हाय बॅकलिपचा वापर केला. हाय बॅकलिप विथ फुल पेस ऑफ द बॅट आणि त्यानंतर पुल करण्याचा प्रयत्न. फॉलोइंग पुल चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. विरुबा वाघेलाची पॉवर आहे, ही ओळख आहे आणि ती ओळख सादर करत असताना या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती त्याने षटकार दाखवलाय. 2 चेंडूचा खेळ आणि फरमानवरती हल्ला म्हणजे अशा गोलंदाजावरती जो गोलंदाज या संघाची रीड आहे, म्हणजे रीड कॅटी आहे. या फरमानने मागील म्हणजे 2-3 वर्षाचा खेळ जर आपण बघाल तर खूप चांगला आणि या व्यावसायिक पटलावरती एक ट्रम्प राजू मुखिया बॉलिंग मार्क वरती आहेत आणि पुन्हा एकदा ओ क्या बात आहे. सफल झाले फॉलोइंग स्वीप आणि चेंडूला पाठवून दिलं सरळ फाईन लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. जबरदस्त इम्प्रोव्हायझेशनचा फटका केला होता, शफल केला होता, उजवेशीच्या बाहेर आलं होतं बघा. फॉलिंग स्वीप खाली पडले पण स्वीपही केला, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. प्रेक्षक अजून एक चौकार पंचाकडे इशारा येतो, ही 4 चौकारचा इशारा होता. एक अजून गाडी आहे MH48 5808 ज्या कोणाची आहे त्याने देखील त्या गाडीजवळ पोहोचा, कारण पाठी गाड्या काहीशे खोळंबलेल्या आहेत. 5808 गाडी नंबर असेल. या चौकाराला धावफलक धाव पोहोचल्या. 43 धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय महत्वाचा सामना आहे बघा. मोस्ट ऑफ गाड्या खेळाडू अशरफ यांची ती गाडी आहे. खेळाडूंच्या गाड्यात ज्यांची जी गाडी अडकली त्यांनी थोडंसं अर्धा तास थांबा करणार. आता ते खेळाडू मैदानावरती खेळतात त्याच्यामुळे तिथे डिस्टर्ब नको. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे धावफलकावरती 43-43. 2 मोठे फटके बघायला मिळाले आणि विरोबा वाघेला आता जी संघाची नीड आहे, संघाची गरज आहे, त्याला व्यवस्थित रीतीनं त्या गरजेला सांभाळत असताना ओळखत असताना फलंदाजी करतात आणि म्हणूनच की काय इथे आता धावांचा वेग थोडासा वाढला. षटकारानंतर चौकार आला, 4 धावा आल्या आणि राजू मुखिया पुन्हा एकदा यावेळेला सरळ बॅटर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वाईडी शो मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या. तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. आयुब शेख आक्रमण कोणावरती गेले म्हणजे जसं आपण भारत उल्लेख केला होता ना, वन ऑफ द बेस्ट बॉलर म्हणून कित्येक स्पर्धेमध्ये ज्यांच्यावरती पाहिलं जात आहे त्यांच्यावरती अटॅक केलाय. अटॅक म्हणजे प्रमुख अस्त्र निकामी करण्याचा प्रयत्न करायचं होतं. शरीरावरती चेंडू हाताला सिरी पॉइंटला आलाय. चुकीच्या एंडला थ्रो जात आहे. डायरेक्ट हिट जरूर झालाय. धाव घेण्याची कुठलीही संधी नाहीये. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. याचा अर्थ काय माहिती काय, जसं एखादं युद्ध होतं ना, मिसाईल अँटी मिसाईल, तिथून मिसाईल आला तिथे अँटी मिसाईल आलं. प्रमुख अस्त्र निकामी करण्याचा काम विरोबा वाघेला यांनी या षटकामध्ये केले. धावा येत नव्हत्या, रन येत नव्हत्या, त्यावेळेला आलेला षटकार, त्यावेळेला आला चौकार आणि त्यावेळेला आलेल्या या षटकामधल्या 12 धावा महत्वाचे. स्कोर 45 नाही 45 वरती 2 आणि 4.5 म्हणजे तिथे सेम स्थिती. हा योगा म्हणायला लागेल परंतु ऑन साइडला केलेला हा चेंडू अलॉंग द गॅप निघून गेला. मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग तिथं करत असताना आयुब पुन्हा एकदा चेंडूला फेकतील तोपर्यंत 2 धावा येतात. षटक संपलं 5वं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 47 वरती 2 MMCC ओरिसा रायगड. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 47. भारतीय जनता पार्टी वसई विरार यांच्या सज्जतेने सुरू असलेला आमदार चषक 2025चा क्रिकेटचा 16 आपण पाहतोय. या स्पर्धेचे शिल्पकार मंगेश भोईर, निहार भोईर यांच्या संकल्पना साकार झालेली आमदार चषकाची ही स्पर्धा आणि पहिल्यांदाच म्हणजे वसई विरार असेल, पालघर जिल्हा असेल, इथे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या रकमेची स्पर्धा ज्याचं नियोजन करण्यात आलं. 10 लाखाची स्पर्धा आहे. धावा धावफलकावरती 47.
47 आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता त्या 60 धावांच्या जवळ पोचेल न पोचेल, शेवटच्या 6 चेंडूचा खेळ इनिंग मधला बाकी आहे. 6 मध्ये 8 10 की 6 मध्ये जर 15 झाल्या तर ती 60 धावांची वेस ओलांडली जाईल. नाही 6-10 किमान 10 धावा तरी MMCC ओडिशा रायगड संघ बघत असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला LK राजकोट संघ काय विचार करतोय? ज्या 47 आहेत त्या 47ला किती अजून म्हणजे कमी धावांपर्यंत, म्हणजे इथून 3 4 5 6 धावांचं षटक जरी आलं तरी सुद्धा ठीक आहे, पण त्या धावांपासून 55च्या पुढे कसं नाही जाणार किंवा 60च्या आसपास नाही जाणार यासाठी त्यांचे सुद्धा प्रयत्न असणार आहेत. आणि हे प्रयत्न असताना कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जातंय ते सुद्धा पाहिलं जाईल. आता शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि निकास इमाद इलू यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 5 षटकांचा खेळ झाला. 47 वरती 2 अशी सध्या स्थिती. विरोबा वागेला 9 चेंडू 15 धाबा आणि 7 चेंडू 6 धाबा. आकाश जांगीर बघा, आकाश ॲज अ ओपनर म्हणून आलेत. पहिल्या षटकामध्ये येत असताना आकाशला आतापर्यंत 7 चेंडू खेळण्याची संधी मिळाली आहे आणि त्या 7 चेंडूंना फक्त फेस करत असताना जे नॉनस्ट्राईक एंडवरला उभं राहत असतानाचं जे काही ते मानसिक दडपण येत असतं ते काहीच वेगळं आहे. आता इथून आकाश सुद्धा हाच विचार करत असताना जितका वेळ मी नॉनस्ट्राईक एंडला उभं राहून हा खेळ बघितलाय, आता त्या खेळाला परखत असताना मला इथून मोठे फटके मारणं गरजेचे असणार आहेत. आता त्या मोठ्या फटक्यांसाठी आकाश जाण्याचा प्रयत्न जरूर करतील. तुर्तास इमाद इलू ज्याने मागील षटकामध्ये फक्त 2 धावा खर्ची केल्या होत्या, एक गडी मिळाला होता, त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. हो आकाश जहांगीरने पहिल्या चेंडूवरती घेतला खरपूस समाचार. सफल झाले. सफल होत असताना चेंडूला पाठवलं सरळ फाईन लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. आमदार षटकार. बघा आकाश जहांगीर थोडंसं मागे फिर आणि मागे बॅक साईडला बरोबर यशच्या पाठीमागे षटकार ठोकलेला आहे. या षटकारानं दाखवलं का बघा, पुन्हा एकदा आपण रिप्ले बघा, मेगा स्क्रीनवर पाहू शकता. मागे गेले 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 आणि त्यावेळेला चेंडूला पाठवलं सर फाईन लेग रिजन मध्ये षटकार. आजच्या दिवसात काही फटके पाहिले आपण, हुकचे पाडले, फुलचे पाहिले, पण अशा पद्धतीनं विकेटच्या बिहाइंड द विकेट हा फटका खेळला गेला होता. धावा दाफलकावरती 53. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. हा जागा बनवली इनसाइड आउट करायचं होतं. सिपत कपडला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करेल, थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतो. 2 धावांनी धावलक जाऊन पोहोचेल. डबल 5 हाय 5 वाला गेम आहे. डू और डाय वाला रेड आहे, पण 5 डबल 5 55 नाही. आणि 55 धावा झाल्यानंतर आता जो विचार करतो ना 10च्या आसपास, आता या मागील 2 फटक्यांना बघून MMCC ओडिशा रायगड संघात सुद्धा आता आशा वाढलेल्या आहेत. आता हे धावलक 10च्या 15 कसं होईल, म्हणजे या षटकामध्ये येणारं 10चं 15 मध्ये रूपांतर कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ऑन राईटचा फटका थोडासा हलक्या हाताने खेळला होता आणि त्या चेंडूवरती मात्र 2 धावा धावून कंप्लीट केले. तर चांगलं क्रिकेट. मोठ्या फटक्यावरती निर्भर नाही राहिले आहेत. लॉंग ऑन खूप मागे, म्हणजे लॉंग ऑनला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, मध्ये कोणतीही जागा नाही की तिथे येऊन कोणता क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल एकच धावेत समाधान मारायला गेले. या 2 धावा सुद्धा या रात्रीच्या सत्रामध्ये खूप मोठ्या आहेत. या जाणत असताना काढलेल्या 2 धावा आकाश जांगीरच्या बॅटमधून. 57 वरती 2. 57 धावा धावलकावरती येत असताना आई फटका समोर केला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. एक षटकार आला होता. 2 धावांनी धावलक पुढे जात होता. त्यावेळेला हवेत खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला मोठा फटका खेळला होता. हे षटक मोठं करायचं होतं आणि मोठं करण्याच्या प्रयत्नामध्ये हा अपिश खेळला होता. ऑफस्टमच्या बाहेर आलं होतं, अपिश खेळलं होतं आणि चेंडू बरोबर लॉंग ऑनला अशरफनं टिपलाय. हा झेल आणि विकेट. जे आकाशला आपण पाहिलं षटकार ठोकताना तो मात्र बाद झालाय. काही चेंडूचा खेळ या षटकातला शिल्लक राहिलाय आणि या बघूया टार्गेट काय सेट करतोय या सामन्यामध्ये याचा संघ. खूप चांगला झेल टिपला गेला बघा. या फटक्याला आकाश जांगीर विचार करत होते की डाऊन द ग्राउंड कसा खेळेल, म्हणजे जी साईड स्क्रीन आहे त्या दिशेने त्यांना खेळायचा होता. परंतु ज्या पद्धतीने हा फटका थोडासा पेरला, म्हणजे कदाचित चेंडू मधली हरकत या फटक्याला लॉंगॉनला जाण्यासाठी कारणीभूत ठरली असावी आणि म्हणूनच तिथं सोपा झेल अशरफच्या हातामध्ये विसरताना आपण पाहिला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 57 वरती 3. इथून एखादा मोठा फटका अपेक्षित धरत असणार आहे ती टीम MMCC ओडिशा रायगड. काय त्या मोठ्या फटक्याला दाखवलं जाईल का, त्या मोठ्या फटक्याला इथं प्रदर्शित केलं जाईल की इमाद इलू
या षटकामध्ये पुन्हा एकदा पलटवार करून दाखवेल. इमादिलीचं पहिलं षटक वाखाणण्याजोगे राहिले, खूप चांगले राहिले, परंतु हे दुसरं षटक तितकंसं चांगलं राहिलं नाही आहे. आणि तुकाराम सर, एक गोष्ट मात्र आपण बहुतेक स्पर्धांमध्ये बघितली आहे, पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकामध्ये होणारी हरकत ही नेहमीच मोमेंटमला आदान प्रदान करताना दिसते. आता या षटकामध्ये आलेल्या ज्या काही धावा आहेत, म्हणजे 10 धावा 4 चेंडूंमध्ये आलेल्या आहेत, त्याला बघताना काय हा मोमेंटम MMCC ओडिशा रायगडच्या बाजूने झुकता झालाय की इमादिलूकडे अजून 2 चेंडूचा वेळ आहे, जेणेकरून तो मोमेंटम LK स्टार राजकोट या संघाकडे तो आणून ठेवेल. या षटकामध्ये 10 धावा आल्यात. आता शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 2 बॉल समोर खेळायचा, डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, चेंडू बराच वेळ वर 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 गेला, डिस्टन्स नाही कव्हर करू शकला आणि हे झेल आरामात झेल टिपलाय. सुनील आले आणि सुनील त्याच आल्या पावली माघारी परतल्यात. विकेट गडी बाद. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला होता, चेंडूवरती आले होते आणि त्यानंतर गतीमध्ये असलेलं परिवर्तन कदाचित या फटक्याला सीमारेषा पार जाण्यापासून रोखताना दिसलंय आणि त्यामुळे उंची जास्त, अंतर कमी आणि चेंडूला हातामध्ये लपकत असताना अशरफने हा झेल टिपलाय. लॉंग ऑन वरती पुन्हा एकदा झेलची स्वरूपाने गडी बाद होते. सुनील चावरी गोल्डन डकचा शिकार होत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी प्रवीण श्रीखंडे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 57 वरती 4 आहेत. बघता बघता कहाणी बदलली आणि आता शेवटच्या अंतिम चेंडू शिल्लक आहे, जिथे प्रवीण श्रीखंडे यांच्याकडून सुद्धा एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे. MMCC ओरिसा रायगड संघ इथं मोठ्या फटक्याची अपेक्षा करतोय, परंतु दुसऱ्या बाजूने LK स्टार राजकोट काय म्हणतोय, इमादिलू ऑन हॅट्रिक आहेत. इमादिलू ऑन हॅट्रिक असताना इथं हॅट्रिक घेणं म्हणजे संघासाठी खूप मोठा मोमेंटम प्रदान करण्यासारखं. आता या मोमेंटमला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी इमादिलूला विकेट गरजेचे आहे, डॉट गरजेचे आहेत. कोणत्या मोमेंटमने ही इनिंग समाप्त होतीये, कोणाच्या बाजूने हा मोमेंटम जातोय बघूयात. लास्ट बॉल, शेवटचा अंतिम चेंडू, यावेळेला पूल काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये फाईन लेग मध्ये. जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एकाच रूपात तर 2 मध्ये काढण्याचा प्रयत्न, 2 झाला. तिसरीचा प्रयत्न, विरुबा धावत आले, परंतु ते धावत येत असताना धाव पुढे नाही झाली. फक्त 2च धावा. 59 वरती धाव फलक. चर्चा होती 60च्या 70च्या पुढे, चर्चा होती 60-70च्या आतमध्ये. आता 60च्या आतमध्ये ना 60च्या पलीकडे, बरोबर 59 वरून 60चं लक्ष, 60चं टार्गेट आणि या 60 धावांचा पाठलाग LK स्टार राजकोट कसा संघ कशा पद्धतीने करते आणि त्याला MMCC ओडिसा रायगड संघ कशा पद्धतीने थांबवतोय. येणारी काय वेळ सांगणार आहे, तुर्तास एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर घेऊन जाणार आहोत समोरच्या कक्षामध्ये, ज्या ठिकाणी एक छोटासा बदल आपल्याला बघायला मिळेल. त्या अगोदर ही बॅटिंग समरी, ज्याच्यामध्ये आकाश जांगीड 11 चेंडू आणि 16 धावा त्याच्या बॅटमधून, 4 चेंडू 6 धावा कोकणने बनवल्या, जिथे एक षटकार त्याने लगावला होता. पिकू पॉल 10-13 धावा त्यानं केल्या. 10 चेंडू फेस करत असताना 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. विरुबा वाघेला फॅन्टॅस्टिक बॅटिंग त्याने मिडल ऑर्डरमध्ये येत असताना मारलेले ती काही फटके. 9 चेंडू 15 धावा त्यानं केल्या. सुनील चावरी खातं ओपन करू शकलं नाही. प्रवीण श्रीखंडेने आल्याला 2 धावा केल्या. ओव्हरऑल 6 षटकांच्या समाप्तीनंतर 7 एक्स्ट्राच्या साह्याने 59 धावा झाल्यात. बॉलिंग मध्ये कुणी कमाल केली, फरमानने चांगलं षटक हाताळलं. 1 षटक हाताळताना 7 धावा खर्च केल्यात. इमाद इलू याने पहिलं षटक 2 धावांचं हाताळलं होतं, त्यानंतर त्यानं 12 धावा खर्च केल्या. 3 महत्वाच्या विकेट सुद्धा घेतल्या. राजू मुखिया यानं 2 षटक हातात असताना 22 धावा खर्च केल्यात. 11ची सर्वात मोठी सरासरी त्याच्या माध्यमातून दिली गेली. राजू पाल्टीनं 1 षटक हातात असताना 10 धावा खर्च केल्यात. फॉल ऑफ विकेट 6 वरती पहिला आणि त्यानंतर बाकीच्या विकेट्स जर आपण बघितलं तर दुसरीची विकेट 30 वरती, तिसरी 57, चौथी 57 आणि 5वी 59 वरती रनआउटच्या रूपाने. इक्वेशन कुठे येऊन थांबली, टार्गेट बघा 36 चेंडू 60 धाबा 77च्या माध्यमातून हे सर्व चित्र, ही इक्वेशन खूप चांगल्या रीतीने सादर केली जाते आणि तो मगाचा ग्राफ पुन्हा एकदा त्याची चर्चा सुद्धा होणार आहे. समालोचक कक्षामध्ये बदल तुकाराम सरांच्या साथीने येणार आहेत प्रशांत आदवडे सर.
वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं आमदार चषक 2025 की अद्भुत कहानी। बीच मैदान पर एक बहुत ही बड़ा मुकाबला, दो तगड़ी टीमें मैदान के अंदर है, लेकिन डू और डाई वाला मैच 70-70 पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। भारतीय जनता पार्टी वसुई विरार का एक बहुत ही शानदार आयोजन आमदार चषक 2025 एमएमसीसी ओडिशा ब्राइगेड और एलके स्टार राजकोट के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला। और गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे आ रहे हैं। इससे पहले 6 गेंद में 7 रन, क्या मुकाबला था। और राजेश नायडू भाई आप आए और सबके ऊपर छाए, जितने दर्शक यहाँ बिल्कुल हमारे साथ जुड़े हुए 70-70 पर और नारिकी के मैदान के ऊपर सबका दिल जीत लिया राजेश नायडू। एम्ब्रोज ने 6 गेंदों में 6 रन, 6 गेंदों में 7 रन डिपेंड किए थे। फिराज ने 6 गेंदों में 6 रन डिपेंड किए। 18 गेंदों में 8 रन नहीं बने इस सीजन में, तो सिंगल बनाना बहुत मुश्किल टेनिस क्रिकेट में। 6 गेंदों में अगर 15 चाहिए, 20 चाहिए तो बिल्कुल आराम से बनेंगे, लेकिन 6 गेंदों में 6 बनाना बहुत मुश्किल हो रहा है बल्लेबाजों के लिए, क्योंकि आदत क्या है बड़े स्ट्रोक लगाना, सिंगल की आदत नहीं है। राजेश नायडू ने कमाल की गेंदबाजी की। मैच शुरू करना है, 11:47 का बाद समय। और अब बल्लेबाज की बात करें तो मुन्ना शेख और किरण पवार की जोड़ी मैदान के अंदर है। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन। आईटीसी अवार्ड मिला था बल्लेबाज मुन्ना शेख के लिए, और सुप्रीमो ट्रॉफी में मैन ऑफ द सीरीज का अवार्ड भी इनको मिला था। किरण पवार जिन्होंने रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में अपना जलवा दिखाया था, बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। बालाजी क्लब राजकोट का प्रदर्शन बेहतरीन इसलिए रहा क्योंकि कप्तानी बहुत बढ़िया रही सुमित डिकले की, और गेंदबाजी में वो संतुलन है। दोनों मशहूर खिलाड़ी मैदान के अंदर है, अर्पण मौला, मुन्ना शेख और किरण पवार। नारंगी में सबसे बड़ा टूर्नामेंट आप देख रहे हैं, 10 लाख और उसके साथ अर्धशतक जड़ा था सपाले में बिराथन के मैदान पर। और धमाका दिल्ली बिग बैश में इन्होंने बहुत ही शानदार प्रदर्शन करते हुए 124 रन बनाए थे और 22 बैटर का अवार्ड इनको मिला था। केंद्रीय मंत्री पर चषक 2025 में 16 गेंदों में 54 रनों की बहुत ही शानदार पारी किरण पवार के नाम पर। निरंतरता है, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, सुपर में ट्रॉफी भी बहुत अच्छा प्रदर्शन कर रहा है। और फिलहाल गेंदबाजी करें, गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर आकाश तेवातिया। 70 पर जो दर्शक हमारे साथ जुड़े हुए सभी का हम दिल की गहराई से स्वागत कर रहे हैं। और 60 रनों का टारगेट है,
60 रन प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, ये तो आने वाला समय बताएगा। दर्शक काफी संख्या में हमारे साथ मौजूद है। गेंदबाजी का बागडोर संबंध में आकाश तेवातिया, राहुल तेवाती को आपने देखा है आईपीएल में बहुत बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं, और इस वक्त आकाश तेवातिया सामना करने के लिए बल्लेबाज किरण पवार। पकाने के बाद उछालता बाउंसर है, लेकिन सर के ऊपर से गेंद जा रही है। व्हाइट बॉल का इशारा, 1 पर ओवर का इशारा भी किया गया। तुकाराम मांगे ना सर हमारे साथ जुड़े हुए कॉम्बॉक्स में। सर आपका स्वागत है। धन्यवाद प्रशांतजी. आपण आमदार चषकातला थरार पाहतोय आणि हा महत्वाचा मॅच आहे. एलिमिनेटर आहे. एलिमिनेटरचा मॅच मैदानावरती सुरू आहे. 60चा पाठलाग. डाऊन द ग्राउंड आवाज आलाय. टॉकचा आवाज आणि चेंडू सीमारेषा पार. किरण पवारचा वार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. व्हाट अ शॉट, लुक एट दिस शॉट, ब्रिलियंट बैटिंग। टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के ऊपर था, आगे गेंद थी, रडार में थी। थैंक यू वेरी मच कहा बल्लेबाज किरण पवार ने, और गेंद को भेज दिया डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाद 6 रनों के लिए। इस सिक्सर के साथ इरादे स्पष्ट किए हैं भारतीय जनता पार्टी वैसे विरार प्रेसिडेंट आमदार चषक 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं। शानदार खेल बीच मैदान पर, अब चक्कर गेंद लॉन्ग ऑन बॉडी लाइन की तरफ चली गई है, तो नई गेंद देनी पड़ेगी। आप उसी गेंद के साथ गेंदबाजी करेंगे। आकाश तेवातिया ऊंचे कद के गेंदबाजी कर रहे हैं। नारी का खूबसूरत ग्राउंड, स्ट्राइक रेन पर बल्लेबाज किरण पवार, फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी गली है, पॉइंट एक कवर पर खिलाड़ी मौजूद है, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर मौजूद, ऑफसेट पर 5 खिलाड़ी किरण पवार के लिए। टप्पा खाती थोड़ा ऑप्शन के बाहर जाते हुए गेंद गति का अच्छा इस्तेमाल किया, गेंद जा रही है थर्ड मैन के तरफ, पीछा कर रहे हैं। क्या बात है, सुंदर बल्लेबाजी बीच मैदान पर बल्लेबाज किरण पवार द्वारा। टप्पा खाते गेंद ऑफ स्टंप के बाहर आई थी तुकाराम सर, और गति का बहुत अच्छा इस्तेमाल करते। शॉट देखे इस बार बल्लेबाज किरण पवार का। एक्शन रिप्ले 70-70 पर आपको हम दिखाएंगे। ऑफ स्टंप के बाहर गति, इंतजार किया, गति का इस्तेमाल किया, पहले ताकत अब नजाकत, बल्लेबाज ने की हरकत, उनको मिली बरकत। गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रन। 4 धावा. आणि ज्या गोष्टीचा उल्लेख आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला ओपनिंग सेरेमनी पार होता ना, त्यावेळेला म्हटलं होतं की नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान आउटफिट सुपरफास्ट आहे. एकदा का प्लेसमेंट केली, 2 क्षेत्ररक्षक होते बघा, एक गलीचे थोडंसं उजव्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे, एक बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, तो मधला फासला होता, मधलं अंतर आहे ना, त्याच वेळेला प्लेसमेंट महत्वाची होती मागच्या चेंडूवरची. या कुठे पेदा चेंडू होता, पुलचा फटका खेळायचा होता, चेंडू उचलला लॉंग मध्ये, क्षेत्ररक्षक पाठला करतो, जोपर्यंत फेल करतील थ्रो करतील दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती, पूर्ण 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि जसा तुम्ही किरण पवारचा उल्लेख केला, अशा वेळेला फ्लाइंग स्टार्ट नेहमीच त्याने दिलाय. हा फ्लाइंग स्टार्ट आहे, सुरुवात धमाकेदार आहे, 60 धावांचा पाठलाग आहे, आणि पहिल्या 3 चेंडूवरती धावा झाल्या धापलकावरती 13. बहुत बढ़िया बल्लेबाजी, जो बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज किरण पवार। जब ये बल्लेबाजी करते हैं तो क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हैं, शफल होते हैं, सीधे बल्ले से खेलते हैं, और बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेलते हैं, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है। तो करम सर, इनके पिटर में बहुत सारे अच्छे स्ट्रोक है, और इसका फायदा मिल रहा है किरण पवार को, क्योंकि इससे पहले सीधे खेले थे, उसके बाद में गति का इस्तेमाल किया था, उसके बाद में ऑफ स्टंप के बाहर जाके शफल के शॉट खेला था, तो बहुत ही प्रभावित किया है बल्लेबाज किरण पवार ने पूर्ण वय. आणि जसा तुम्ही उल्लेख केला, अशाच खेळासाठी किरण पवार जाणले जातात. चांगला स्टार्ट मिळवून दिला, चांगली सुरुवात करणं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तर कव्हरच्या डोक्यावर लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉफ्ट केलाय, आणि लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका दन करून चेंडू चाललाय सीमारेषा पार. ज्या खेळासाठी किरण पवार ओळखले जातात, तो खेळ त्याच्या बॅट मध्ये साकारला जातोय. किरण पवार कर रहे पलटवार, पल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया कवर बॉडी लाइन के बाहर, रन मिलेंगे 4। आमदार चषक में दमदार बल्लेबाजी किरण पवार, एक्सीलेंट बैटिंग बाय किरण पवार। स्कोर 17 पर पहुंच चुका है, 60 रनों का पीछा कर रहे हैं। अब देखिए इनका शॉट सिलेक्शन कमाल का है, गजब की बल्लेबाजी कर रहे हैं। इस ओवर में 1 सिक्सर 2 चौके, स्कोर 17 पर पहुंच चुका है, बन्ना अपना खाता नहीं खोल पाए। किरण पवार 16 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 5 गेंदों का सामना किया। इस ओवर की आखिरी गेंद सामना करेंगे किरण पवार। टपकाते उछाल मिला, बैकफुट पर इंतजार किया वीरेंद्र सहवाग स्टाइल, गेंद को पॉइंट के बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। 4 रन किरण पवार बार बार इस मैच में दमदार प्रदर्शन करते हुए पलटवार कर रहे हैं, हर बार कर रहे, बार कर रहे। जिस तरह से आपने जिक्र भी किया है, हा टॉप ऑफ द बॉल गेला होता, रिप्ले पाहिला तर लक्षात घेईल, थोडं टाचेवरती आले होते, टाचेवरती ऑन द टोस केलाय, ऑन द टोस केला आणि पॉइंटच्या डोक्यावर हा अप्पर कटचा फटका केलाय। भरपूर फटके पाहिले
आपण एक डाऊन द ग्राउंड फटका पाहिला, समोरच्या दिशेनं ताकदवाला फटका, त्यानंतर नजाकतवाला बॅटचा फेस जोराचा ओपन करणारा हा फटका पाहिला होता. एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर ठोकलेला हा पॉइंटच्या डोक्यावरनं ठोकलेला अप्पर कटचा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत दाफलकावरती 21-21. धमाकेदार सुरुवात आहे. आमदार चषकामधली हा क्वालिफाईड मॅच नाहीये, हा एलिमिनेटर आहे. हा एलिमिनेटर आहे आणि एलिमिनेटरला थोडंसं जनरेटर वाला काम दिलंय. त्या स्क्रीनच्या मागे जनरेटर आहे पण धावा जनरेट केल्यात. पहिल्या षटकामध्ये 21, आता 30 चेंडू और दावा कर 39. ड्रीम स्टार जब आप 60 रनों का पीछा कर रहे हैं, पहले ओवर में आप 21 रन बना रहे तो तुकाराम सर बल्लेबाज किरण पवार ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा, तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी. और जब पावर प्ले है ना तो पावरफुल बल्लेबाजी इस मुकाबले में किरण पवार द्वारा. गेंदबाजी में परिवर्तन हो जाएगा. गेंदबाज अपने बोरिंग मान पर प्रवीण सिकंडे, लेकिन तुकाराम सर पहले ओवर में प्रेशर बन गया, दबाव बन गया गेंदबाजी के ऊपर. अंडर प्रेशर अच्छी गेंदबाजी करना भी आना चाहिए. कटबैक करने के लिए एक अच्छा स्पेल आपको डालना है. फ्लैंक पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी है, स्टैक कवर पर एक खिलाड़ी तैनात. ओ माय गॉड, ओ माय गॉड, प्रवीण साहब देख रहे कहां गेंद चली गई है. ये फनी मोमेंट रहेगा टूर्नामेंट का आमदार चषक में. तो फनी मोमेंट होणार आहे, कारण असं सगळं होणार आहे. कारण आता बरोबर मिड नाईट आहे आणि मिड नाईटला आपण बघतोय थोडासा स्लिप ऑफ द हँड. हा चेंडू ज्यावेळेला रिलीज करताना सुटला त्याकरता डेड बॉलचा इशारा देखील पंचाकडनं झालाय. पहिल्या षटकाचा खेळ आणि ज्या एका गोष्टीचा उल्लेख आपणही करत होता बघा, फनी मोमेंटचा तुम्ही उल्लेख केला. ज्यावेळेला आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये पिच ज्या खेळपट्टीची चर्चा करत होतो ना, तेव्हा एका गोष्टीचा उल्लेख मी केला होता की मागच्या 2-3 दिवसामध्ये ड्यू फॅक्टर आला नाहीये, पण आज आलाय. तो ड्यू फॅक्टर आलाय. दवाचं प्रमाण जाणवते. ये ओस है, ये किसके लिए खास है और किसके लिए थोड़ा सा सरदर्द वाला काम करने वाला है. हा ड्यू फॅक्टर महत्वाचा आहे जो आता जाणवू लागलाय या सामन्यामध्ये. प्रवीण अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है. पहले ओवर में 21 रन. तुकाराम सर अगर पहले ओवर में 21 रन आए तो दूसरा ओवर लेके आप आए गेंदबाजी करने के लिए. मोमेंटम बल्लेबाजों के पास. ऑफ के बाहर गेंद थी, इस बार टैप किया, गैप निकाला, बहुत ही अच्छा स्ट्रोक है. भाग रहे खिलाड़ी, फुटबॉल खेल रहे, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है. बहुत कुछ हो रहा है बीच मैदान पर. साज बाज ताज और तुकाराम सर दोनों बल्लेबाजों ने 3 रन पूरे किए. आज दोनों बल्लेबाज कमाल कर रहे हैं. स्कोर 24 बगैर किसी नुकसान के. एकमेका साजेशी कशी कामगिरी करावी ना, तो खेळाडू देखील दाखवतोय. त्यांना माहिती आहे किरण पवार सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या लई मध्ये आहे, चांगला बरोबर मिडल ऑफ द बॅट चेंडू येतोय, त्याला संधी देणं गरजेचं आहे आणि स्कोर बोर्डला चालवणं गरजेचं आहे. आणि तेच का मुन्ना शेख यांनी केलं होतं. गॅप शोधला होता. पॉइंट आणि कव्हरच्या मधला जो गॅप होता तो गॅप मागच्या चेंडूवरती शोधला गेला होता. किरण पवार ऑन स्ट्राईक, विकेट पाहिजे अशा क्षणाला मॅच मध्ये परतण्याचा एकमेव पर्याय. ऑप्शन फार नाहीयेत, ऑप्शन आहे फक्त विकेटचा. चेंडूच्या वेगात बदल केला होता. बोट थोडीशी फिरवली होती, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं होतं आणि बोट फिरवत असताना चेंडू खेळताना लवकर थोडासा खेळलं. हे चेंडूला डॉट बॉलची सांगता. निर्धाव चेंडू फरक जाणवेल पण जास्त परिणाम कधी साधेल माहितीये का, त्या विकेटनं. तो विकेट पाहिजे मॅच मध्ये यायचंय, कमबॅक करायचंय तर विकेट घ्यावाच लागणार फेसरक्षक करायला या टीमला. बिल्कुल इस वक्त अगर विकेट प्राप्त करना है तो आशंका के बीज बोना बहुत जरूरी है अपोनेंट टीम के बल्लेबाजों के मन में. 24 रन बगैर किसी नुकसान के. ओह माय गॉड, ऑन साइड पर लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ गेंद को खेल दिया. बहुत ही शानदार स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक. एक्शन रिप्ले देखे 70 के ऊपर कमाल का स्ट्रोक है. तुकाराम सर मैं बिल्कुल आपकी तरफ आऊंगा. ये शॉट बहुत अच्छा है. ओवर पिच गेंद थी, उसके ऊपर टूट पड़े, बल्ले के बीचों बीच हाई फ्लाई इनटू द स्काई. गेंद कर रही है टाटा बाय बाय. मैग्निफिसेंट स्ट्रोक बाय बाय किरण पवार. बॉटमहँडचा वापर देखील झाला आणि टायमिंग काय साधलंय, बॅटच्या त्या स्वीट स्पॉटला लागलाय. जेव्हा बघून आपण बॅट खरेदी करतो ना त्या स्वीट स्पॉटला, पण खालून थोडस वर आला, 1.5 फूट अंतर असतो, त्याबरोबर स्वीट स्पॉटला चेंडू आदळलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता, बॅटच्या मधोमध्ये येत नाही. जोपर्यंत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक धरतील. टाळ्यांचा गजर तिथे झालाय. टाळ्यांचा गजर यासाठी झाला की एक मोठा फटका आला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट देखील होत असताना या षटकाचा खेळ पाहिला तर या षटकामध्ये मागच्या 4 चेंडूवरती 1 षटकार पाहिलाय, 3 धाबाही पाहिल्यात, 10 धाबा आल्यात, धाबा झाल्या दाफलकरती. 1.4 षटकाचा खेळ. 31-31. दूसरे ओवर का खेल जारी है. प्रवीण गेंदबाजी कर रहे हैं. प्रवीण शिखंडे सामना करने के लिए बल्लेबाज मुन्ना शेख.
ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑन साइड पर गेंद मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आए, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हैं दोनों बैटर। तालियां बज रही है डगआउट में। एलके स्टार मैदान के अंदर मुन्ना और किरण पवार कर रहे पलटवार। जो प्लान बन रहा है ना तुकाराम सर अपोनेंट टीम का, उसको कोलॅप्स करने की कोशिश पूर्णपणे। जसं आपण प्रवीण सिकंडेचा उल्लेख केला, हातखंडे भरपूर वापरलेत प्रवीण सिकंडेने, हातखंडे वापरलेत, व्हरायटी दिलेल्या आहेत, चेंजेस त्याने केलेले आहेत, सक्सेस होत नाही कारण त्याला पुरून उरलेत, पूर्णपणे मनसुबे उद्ध्वस्त केल्यात या टीमनं। मुन्ना शेख आणि किरण पवार। मुन्ना शेख ऑन स्ट्राईक, स्विंग अँड मिस, शेवटचा चेंडू मिस केला मुन्ना शेख। बॉडी पोझिशन जर पाहिलं ना तर बरोबर त्या चेंडूपासून थोडंसं लांब गेलं होतं, त्याने मिड विकेटला खेळायचं होतं की कुठे खेळायचं होतं बघा, शेवटचा चेंडू मिस केला होता। बॅटचा फ्लो आहे ना तो मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला, कधी तिथे व्ही मध्ये खेळला असता चेंडू मिडल ऑफ द बॅट होऊ शकला असता। 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा धावलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 33। 24 चेंडू आणि 24 मध्ये करायचे आहेत 27 27 धावा। मुन्ना ने जो शॉट खेला ना तब जाकर तुकाराम सर इनका बल्ला स्क्वायरली की तरफ चला गया था और हेड पोजीशन अगर देखे तो अच्छा नहीं था और उसके कारण गेंद के ऊपर निगाह नहीं थी और गेंद को ऑन साइड पर स्क्वायरली की तरफ खेलने का जो प्रयास किया गया था, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, ओवर समाप्त 2 तो ओवर के बाद 33 बगैर किसी नुकसान के मुन्ना 5 पर बल्लेबाजी करे। किरण पवार ने इस मुकाबले में एलके स्टार के लिए बहुत ही बढ़िया योगदान दिया है। सुनील नैन गेंदबाजी करने के लिए आए हैं, जिनके पास काबिलियत है, जिनके पास क्षमता है। समीकरण आपको दोबारा बताएंगे। अब आपके पास 24 गेंदे हैं, 27 रनों की जरूरत है। एमएमसीसी ओडिशा पर रायगढ़ और एलके स्टार राजकोट के लिए ये करो या मरो वाला मैच है आणि या मॅच मध्ये जो जिंकेल ना तो खेळेल एनबी टीमची, ते रेडी आहे, ते रेडी आहेत। मागचा सामना जवळच्या फरकाने त्यांनी पराभूत केला होता आणि ते पाहतात की आपल्या समोर राजकोटचा संघ येणार की रायगडचा, दोन्ही मध्ये हार आहे, राजकोट मध्ये हार आहे, रायगड मध्ये हार आहे आणि ती आर पार वाली लढाई त्या सामन्यामध्ये खेळायचे। गोलंदाजी मध्ये बदल केला तो खाली गोलंदाजीसाठी सुनील नैन। हे षटक हाताळताना कर्णधाराने फार विश्वास दाखवला की हे षटक आहे, कमबॅक करायचं तर विकेट पाहिजे, गडी पाहिजे, तर त्या या सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकेल। आजचा दिवस पहिला आहे पण उद्याचा दिवस देखील असा आहे, त्याच्यावरती चर्चा होईल या षटकांत, त्या दिशेने आपण चर्चा करूया। 24 चेंडू आणि धावा करायच्या त्या 27 27। अब्दुल अंकल आपका स्वागत है, इस वक्त बॉक्स में मौजूद है। स्कोर 33 बगैर किसी नुकसान के, 27 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। पहले 2 ओवर में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है। पटके में गेंद टप्पा खाने के बाद उछाल मिला, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बीट हुए बल्लेबाज चकमा देते, गेंद चल गई विकेट की तरफ, रन बनाने का कोई मौका नहीं। ये बिंदी गेंदें जो है बहुत महत्वपूर्ण है और उसके साथ तुकाराम सर वो विकेट का फैक्टर, विकेट इंपॉर्टेंट रहेगा खास करके रायगढ़ टीम के लिए ना। आता जर आपण आयपीएल पाहिलं ना तर ज्यावेळेला बिंदी घेते येते ना त्यावेळेला ते झाड येतं, ऑक्सिजन ब्रिदिंग, आता ते काम करणार आहेत, बिग ब्रिदिंग वाला काम ते कदाचित डॉट बॉल न केलं जाणार आहे। पण तो डब्ल्यू खऱ्या अर्थानं ती रेड सिग्नल, तो रेड सिग्नल आला तर समोरच्याच्या, आप हमेशा कहते ना सामने वाले के मन में आशंका के बीज पैदा करो, ते बीज कदाचित येतील विकेट आल्यानंतर, कारण ही जोडी जर अजून एक अर्धा चेंडू खेळली ना तर मॅच त्यांच्या हातातून निसटून जाईल। वेळेवरती विकेट येणं गरजेचं आहे, नाही तर वेळ निघून गेली ना मग त्या विकेटचा फायदा देखील होणार नाहीये। आता बिस्किटचं उदाहरण छान आहे, म्हणजे चहात टाकलेलं बिस्किट आहे ना ते योग्य वेळ बाहेर काढणं गरजेचं आहे, कारण ते बिस्किटचं योग्य वेळ बाहेर काढलं नाही ना तर त्याची मजा निघून जाते। त्यामुळे ही संधी आहे, विकेट घेणं फार गरजेचं असेल। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। तुकाराम सर अब बैंक बैलेंस कम है, खर्चा ज्यादा हो रहा है। जसं तुम्ही उल्लेख केला त्या बिस्किटचा, पण काय होते कधी कधी एक बिस्किट आतमध्ये गेलं ना का त्याला काढण्यासाठी आपण दुसरं बिस्किट टाकतो, ते पण जातं। आता खेळ तसा चाललाय, त्यामुळे एक बिस्किट आतमध्ये गेले त्याला काढण्यासाठी दुसऱ्या बिस्किटचा वापर केला जातोय आणि मैदानामध्ये खेळ तसा चाललाय। ये शॉट अच्छा नहीं है, शॉट अच्छा नहीं है खास करके किरण पवार का। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद है, ऑन साइड पर खेलना चाहते थे, इस बार गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। एक्शन रिप्ले में देखे काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, इस बार रडार में नहीं थी। सुंदर गेंदबाजी सुनील नैन द्वारा। ये बिंदी के गेंद जो है ना बल्लेबाज के मन में आशंका के बीज बोने का काम करेगी, पूर्णपणे करणार। आणि पहिल्यांदा पाहिलं तर थोडंसं टेक्निकली थोडंसं एरर दाखवला होता, खेळामध्ये तकनीक मी थोडीशी कमी दिखाई दी थी। ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, बीट केला चेंडू जातोय सरळ यष्टीच्या हातामध्ये, एक निर्धाव चेंडूने एक डॉट बॉलनं हे समीकरण जसं काम आहे ना राजेश नायडूने केलं होतं बघा त्या मागच्या मॅच मध्ये, सेम काम बरोबर तेच काम सुनील नैनचं चाललंय या षटकामध्ये। डॉट डॉट डॉट
3 डॉट बॉल हाताळल्यात. एक्सलेंट बॉलिंग बाय सुनील नैन, कमाल की गेंदबाजी करे. एक्शन रिप्ले देखिए 70 के ऊपर क्या गजब की गेंदबाजी. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल मिला. कंधों का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं सुनील नैन. और दूसरी बात तो करम सर दिशा पर अच्छा कंट्रोल है. 34 बगैर किसी नुकसान के. टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई. क्या बात है, वाह भाई वाह. जब होती है चाह वहां मिलती है राह. मैदान के अंदर सुनील नैन कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. नक्कीच जसं आपण तिसरीच्या ज्या वेळेला पुस्तकामध्ये एक धडा होता बघा, इच्छा तेथे मार्ग. आपने कहा जहां होती है चाह वहां मिलती है राह. इच्छा तेथे मार्ग आहे. तुम्ही इच्छा प्रकट करा, मार्ग आपोआप सापडतील. मार्ग आपोआप तुम्हाला सापडणार आहे. तो विजयाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुनील नैन देखील या सामन्यामध्ये करतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पिच केलं. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक जाऊन फील्ड करेल, थ्रो करेल. तोपर्यंत एक धावे चेंडूवरती. या षटकामध्ये नक्कीच काहीतरी थोडंसं करिश्माई गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न सुनील नैन यांनी केलाय. स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 35 धावा दाबलकावरती आहेत. 25 अजून करायचे आहेत आणि चेंडूचा खेळ राहिलाय तो 19 बॉल 25 रन. आखिरी गेंद से सामने बल्लेबाज लेफ्ट हैंडर मुन्ना शेख इज प्लेइंग ऑन 5 स्कोर 35 पर नन. सुनील नैन एक्सीलेंट बोले, कमाल की गेंदबाजी की है. सटीक लाइन के साथ गेंदबाजी की है. सदी भी गेंदबाजी रही है सुनील नैन की. इस बार चप्पल हुए थे, ऑन साइड पर खेल दिया. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए हैं. डगआउट में तालियां बज रही है. 2 रनों के साथ आंकड़े बदलते हुए 3 ओवर का खेल 37 रन बगैर किसी नुकसान के. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये 23 धावा करायच्या आहेत. बघा स्क्रीनवरती आपण पाहू शकता 70-70च्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय. आणि जसं उल्लेख देखील केलाय सबस्क्रायबर आता 10 लाखाचे जे टार्गेट आहे 70-70ने समोर ठेवले. या स्पर्धेच्या निमित्तानं 10 लाखाची स्पर्धा आहे. 18 चेंडू आणि 23 धावा. उद्याच्या दिवसावरती थोडीशी आपण चर्चा करूया. उद्या हा या स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा दिवस आहे. 4 संघ खेळणार आहेत आणि खास करून पालघरचा संघ तो देखील मैदानावरती खेळणार आहे. ताई पैकर्स प्रभादेवी पालघर और सेगल स्पोर्ट कोलकाता. दिल्ली धमाका कोलकाता और मुंबईचा सम्राट. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला दिल्ली धमाकावरती विचार केला की आता मागच्या वर्षी मिस केलं होतं त्या संघाला आपण, पण यावर्षी तो संघ खेळणार आहेत. आणि शिवान स्पोर्ट जो कलकत्ताचा संघ आहे सायकल 11 तो संघ आहे. मुंबईचा सम्राट नेहमीच या मैदानावरती विजयाची चव ज्यानं चाकलेली आहेत. आणि सर्वात महत्वाचं आहे पालघर जिल्ह्यामध्ये मॅच आहे आणि पालघरचा संघ ताई पैकर्स प्रभादेवी पालघरचा संघ खेळणार आहेत. धमाका करने के लिए दिल्ली भी आने वाली है. कोलकाता दिल्ली बहुत इंटरेस्टिंग मैचेस होने वाले हैं. कल भी टॉप 4 टीमें जो भारत की सबसे बेहतरीन टीमें हैं उनको एक बार फिर आज जैसे कि बहुत अच्छा खेल आपने देखा है. तो देखिए किस तरह से मुकाबले होंगे. कल का दिन गुब्बी ताई पैकर्स प्रभादेवी पालघर बनाम शिवान स्पोर्ट सेगल कोलकाता. दिल्ली धमाका बनाम मुंबईचा सम्राट. ये एक बहुत बड़ा मैच हो जाएगा. तो कल भी 4 टीमें हैं और आज की कहानी जैसे कि तीसरा मुकाबला पैसा वसूल रहा था, तीसरा मुकाबला रोचक रहा था, तीसरा मुकाबला नाखून चबाने वाला रहा था. गेंदबाजी में आए गेंदबाज विशाल रॉय हमेशा मैदान के ऊपर करते हैं एंजॉय. वो विशाल रॉय बाउंसर इनको कहा जाता है. सटीक लाइन के साथ गेंदबाजी करते हैं. बाहरी किनारा विकेट कीपर का सहारा. बल्लेबाज बैक टू द पवेलियन जाएंगे किरण पवार और विशाल रॉय ने किया शिकार. कर रहे एंजॉय करणे पण त्याला थोडीशी पार्श्वभूमी मागची आहे. म्हणजे पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर विशाल रॉयनं हा विकेट जरूर प्राप्त केलाय. विकेट आपण पुन्हा एकदा बघूया. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा लिव्हिंग एज लागला आणि बिहाइंड द विकेट हा झेल टिपला गेलाय. आणि ज्या विकेटची चर्चा आपण मागच्या जवळपास अर्धा चेंडूवरती करत होतो तर विकेट किरण पवारच्या रूपानं तर विकेट प्राप्त केलेल्या आहेत. पण हा सहजासहजी नाही आलाय प्रशांतजी. हा सहजासहजी विकेट नाही आलाय. याला पार्श्वभूमी आहे. थोडंसं बॅकअपला गेलं ना आपण तर कदाचित लक्षात येईल मागचं षटक ज्या षटकामध्ये डॉट बॉल आले ना त्याने दबाव क्रिएट केला होता, प्रेशर क्रिएट केला होता. कदाचित तिथे ते थोडासा क्रिएट केलेला दबाव आहे ना त्या दबावामध्ये आलेला हा विकेट आहे. पहिल्या चेंडूवरती जो गडी बाद झालाय. और विशाल रॉय ने जो सुप्रीमो ट्रॉफी में प्रदर्शन किया वो गजब कर रहा था तो उसका भी इनको फायदा मिला. आपने सही कहा. जो पिछला ओवर था बहुत ही बेहतरीन था. शानदार गेंदबाजी की गई थी. म्हणजे दगड फुटला
दगड फुटला पण पहिला आघात कोणी केला होता तर तो गोलंदाज होता सुनील नैन. अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्याचा फायदा विशाल रॉयला झालेला आहे. त्याने इथे महत्वपूर्ण बळी बाद केले फलंदाज किरण पवारला. ना असं होतं म्हणजे आपण ज्यावेळेला लोकल ट्रेनमध्ये प्रवास करतो ना त्यावेळेला गर्दीमध्ये आपल्याला कधी कधी उतरायला मिळत नाही, पण थोडंसं जवळ उभं राहिलं ना दरवाजाच्या पाठची गर्दी आपोआप उतरून टाकते आपल्याला. तसं आहे मॅच मध्ये झालंय. या सामन्यामध्ये धावा येत नव्हत्या, रन येत होत्या, धावा येत होत्या आणि त्यावेळेला विकेटची गरज होती. तो विकेट विशाल आले आणि विशालनं पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. 1-2-7-3 17 बॉल 17 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. कृष्ण पवार इस वक्त स्ट्राइकर इन पर लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वळतात, इशारा करतात, वाईट बॉलचा इशारा. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि शरीरवेधी गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न, पण आता डायरेक्शन चुकलं. थोडंसं डायरेक्शन बघा, सुरुवात कुठून केली, विदिन द स्टंप केली. चेंडू अजून थोडा हात आला, बाहेर निघाला आणि चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. इथे कंट्रोल पाहिजे कारण धावा कमी आहेत. इथे तुम्हाला कंट्रोल ठेवायचं आहे, नियंत्रण ठेवायचं आहे, नाही तर आमदनी अठ्ठन्नी आणि खर्चा रुपयावाला गाभात इथे होऊ शकते. रॉय अपने बॉलिंग पर पतंग स्कोर 38 एक विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर है और अच्छा स्ट्रोक के बल्ले के बीच बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया. गेंद बाउंड्री की तरफ आ रही है. मैग्निफिसेंट स्ट्रोक. कृष्णा पवार बीच मैदान पर कर रहे पलटवार. पहले आउट हुए किरण पवार. टीम का नाम है एलके स्टार. इस मैच में शानदार चौका, मैग्निफिसेंट स्ट्रोक. नक्कीच दोन्ही पवारची पॉवरफुल बॅटिंग पाहिली. पहिला पण किरण पवारची पाहिली, आता कृष्णा पवारची पॉवर जनरेट केले, पॉवर दाखवण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड ताकद झोकली होती आणि बरोबर एका टप्प्यानिशी चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार बरोबर कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियन आहे, त्या पॅव्हेलियनच्या दिशेने आलेला हा चौकार. या चौकारनं आता आपल्याला पुढे जाऊन पोहोचेल तो 42 42 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18ची आवश्यकता. हा गगनचुंबी उत्तुंग असा दर्जेदार आमदारच्या षटकातील दमदार उत्तुंग षटकार. क्या स्ट्रोक है ये, कमाल की बल्लेबाजी. देखिए एक बार फिर टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई. बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे, बल्ला घूमा और मैदान झूमा. गेंद तारामंडल में बाउंड्री लाइन के बाहर, बहुत ऊपर और बहुत दूर. वाह वाह वाह, क्या बल्लेबाजी कर रहे हैं कृष्णा पवार. किरण पवार आउट हुए तो उनकी जगह लेने के लिए कृष्णा पवार आए हैं. एलके स्टार के समर्थक बहुत कुछ. स्कोर 48. चौथा ओवर प्रगति पर है. इस ओवर की अगली गेंद विशाल इस बार भी हवा में खेल दिए और गेंद के नीचे खिलाड़ी स्क्वायर लेग पर. अच्छा कैच. कृष्णा बैक टू द पैवेलियन. विशाल को मिली है दूसरी सफलता और कृष्णा ने छोटी इंपैक्ट पारी खेली है. बैक टू द पैवेलियन जा रहे हैं. पण बॅक पॅव्हेलियन मध्ये जात असताना त्याने आपलं काम केलेलं आहे. कदाचित रन बॉलचा खेळ होता. रन बॉलच्या खेळामध्ये हे दोन मोठे फटके जे इम्पॅक्ट टाकून केलेत, एक चौकार एक षटकार जो टोकला गेला होता, त्याच्यामुळे हा रन बॉलचा खेळ आहे ना हा बॉल पेक्षा कमी वरती येऊन थांबलाय. त्याच्यामुळे दोन फटक्यांचं महत्वाचं आहे. आणि आता समीकरण बघूया. 14 चेंडू आणि धावा करायचे त्या 12. 18 गेंदों में 8. दुकरम सर आपको भी याद है 18 गेंदों में 8 रन टेनिस क्रिकेट में नहीं बनते हैं तो बिल्कुल अलग बात है. 6 गेंदों में 7 6 गेंदों में 6. ये जो कहानी जो है ना बिल्कुल. अभी देखिए पिछला मुकाबला 6 गेंदों में 7. नायडू साहब ने बहुत बढ़िया गेंदबाजी की. तो सिंगल बनाना बहुत मुश्किल हो रहा है टेनिस क्रिकेट में. आणि तो 6 चेंडू आणि 7 धावांचा मॅच जिंकला. किती रन? 3 रन. याचा अर्थ फक्त 4 धावा खर्च केल्या. 2 षटकामध्ये 7 धावा फक्त खर्च केल्या होत्या त्या राजेश नायडूनं. त्याच्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर काही घडतंय. म्हणजे असं म्हणावं लागेल की 6 चेंडू मध्ये 20 धावा करणं सोपं आहे, पण 6 मध्ये 6 करणं हे ट्रॅफिक मध्ये गाडी चालवण्यासारखं आहे. एकदम मधून घुसायचं आहे, पुढे जायचं आहे, आपला तोल सांभाळायचा आहे, आपला बॅलन्स नाही ढळू द्यायचा आहे. 14 चेंडू आणि धावा करायचे त्या 12. विशाल रॉय का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है. गेंदबाजी के लिए गेंदबाज विशाल रॉय. टप्पा खाने के बाद उछालता खिलाड़ी मौजूद है. खराब फील्डिंग. एक रन आपको बचाना है. ये बहुत अच्छी गेंद थी विशाल रॉय द्वारा. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता. रन संख्या 49 पर 49 रन 2 विकेट के नुकसान पर. तो ये आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. एक विकेट के तल यहाँ अगर टाइगर के गेंदबाज तो विकेट पाहिजे. खास करून पुन्हा जे सलामीला आलेले फलंदाज होते ते अजूनही खेळपट्टीवरती एका बाजूला टिचून जे चिवट फलंदाजी करत असताना 4 चेंडू मध्ये 7 धावा त्यांनी केलेल्या आहेत. विशाल रॉय प्रयत्न करतात,
त्याचा एफर्ट चाललाय, त्याचं कमिटमेंट नक्कीच चाललंय. कदाचित यश तितकं त्यांना नाही लाभू शकले. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल या षटकातील. हा कोट्यामध्ये चेंडू होता, यावरती केल्या हुक मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. जबरदस्त शॉट, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तो पोचेल, फील्ड करेल आणि एका धावाने धावफलकावरती धावा झाल्या त्या 50 धावा. 4 षटकांचा केस संपलाय आणि आता समीकरण आले 12 चेंडू आणि 12 मध्ये करायचे ते 10. 12-10चं समीकरण आहे. पण मागचा मॅच आपण पाहिलाय 6-7चा. हे षटक जर कमी धावांचं आलं आणि शेवटच्या षटकामध्ये त्या 5 आणि 6 धावा उरल्या तर मॅच मधला रोमांच येऊ शकतो. आने वाला वक्त ही बताएगा, आने वाला ओवर बताएगा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला है. विशाल रॉय 1 ओवर 13 रन 2 बहुत ही महत्वपूर्ण सफलता. स्कोर 52 विकेट के नुकसान पर 12 गेंदों में 10 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. एनबी टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आप तैयार रहे टॉस के लिए, क्योंकि यह मुकाबला समाप्त होने के बाद जल्दी टॉस किया जाएगा. 12:24 का समय. बीच मैदान पर थोड़ा समय लेते हुए चर्चा कर रहे गेंदबाजी में अब किसको मौका मिलने वाला है, देखने वाली बात है. दुर्बल एंड से, खाड़ी एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज धीरे धीरे तैयार हो रहे हैं. किसके हाथ में गेंद है वो देखना बहुत जरूरी है. एक बार राजेश नायडू ने वह चमत्कार किया है. राजेश नायडू ने बिल्कुल एक ब्रेकिंग न्यूज बनाई है. 6 गेंदों में 7 रन डिपेंड हो सकते हैं. दोबारा बताया, अब 10 रन चाहिए, 12 गेंदे हैं. यहाँ पलड़ा बल्लेबाजों का भारी है, लेकिन 1-2 विकेट, 1-2 अच्छी गेंदे मैच में कमबॅक करने का मौका मिलेगा आपको. तेच पाहिजे त्याच्यावर चर्चा झाली आणि त्याने अभ्यास पर्याय केले. त्यांच्या टीम मधला सर्वोत्तम गोलंदाज त्यांनी निवडलाय. त्याने मागचं षटक 4 धावांचा हाताळलं होतं. 4 धावांचा षटक हाताळलं होतं सुनील नयन. गोलंदाजीसाठी सज्ज होतं स्ट्रायकरला मुन्ना शेख. हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आता टेनिस क्रिकेट मध्ये असंही चित्र दिसतंय, कारण सिंगल न स्ट्राईक रोटेट करायचंय, पुढेही जायचंय. आणि मॅच हा सामना आहे ना, जसं आता कॅल्क्युलेशन चाललंय की या 6 चेंडू मध्ये किती धावा करायच्या आहेत याचं कॅल्क्युलेशन. डगआउट मध्ये काही आवाजही आले आहेत आणि मैदानावरती दोन्ही खेळाडू आहेत, अयूब शेख आहेत, मुन्ना शेख आहेत. त्यांनी कॅल्क्युलेशन केले आहेत या 6 मध्ये किती करायचे आहेत. त्याच्यामुळे आता फिल्डिंग करणारी टीम आहे ना, त्यांच्या स्ट्रॅटेजीला भेदण्याचा प्रयत्न करणार. गेंदबाजी कर रहे सुनील नयन. अब आपके पास 11 गेंदे और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है. 51 2 विकेट के नुकसान पर 51-2. फील्डिंग इस पर फ्लाइंग स्लिप है. गली पर खिलाड़ी, पॉइंट का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ मौजूद है. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया है. तो करण सर, एक तरफ मुन्ना के लिए आइडियल सिचुएशन है, लेकिन अयूब जो बल्लेबाज जो है ना वो सिंगल के ऊपर निर्भर नहीं रहते. तो मुन्ना टेम्परामेंट के लिए जाने जाते हैं और अयूब आक्रमण के लिए जाने जाते हैं. तो आपको फंसाना है, गेंदबाज को फंसाना है, कच्ची गेंद डालनी है, ड्रीप बॉल डालना है. बैटर बीच मैदान पे अंदर जरूर होगा. एका बाजूला तुम्ही जसं मुन्ना शेखचा उल्लेख केला, एक्सपिरियन्सचा वापर करतोय आणि अयूब शेख नॅचरल गेम खेळतोय. त्याचा स्वाभाविक खेळ आहे, तो खेळतोय. अनुभव आहे बघा. कवलच्या डोक्यावर अनुभवाचा फटका. ताकद नाही दाखवली, चेंडूला पाठवलंय सीमा रेषेजवळ झालं फिल्डिंग. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा. याच करता मी म्हटलं होतं ना, या षटकामध्ये किती धावा करायचे याचे डाफेच आहेत. 6 मध्ये 6 करायचे आहेत, 6 मध्ये 7 करायचे आहेत की 6 मध्ये 8 करून अजून विजयाच्या जवळ जायचं आहे. आता 5 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडूचा खेळ राहिला तो 9 चेंडू आणि धावा करायचे आहेत त्या 5. 55 2 विकेट के नुकसान पर. क्या जबरदस्त स्ट्रोक था ये. बल्ले के बीचों बीच खेल दिया था और आंखों के नीचे खेल दिया था स्टक कवर पर, और बल्ले का पूरा चेहरा दिखाया था बल्लेबाज मुन्ना शेख ने. 12 पर खेल रहे 7 गेंदों का सामना किया. 1 चौका इनके बल्ले से. अयूब इस वक्त स्ट्राइकर पर है, बहुत महत्वपूर्ण पारी खेल रहे अपनी टीम के लिए. ये देखें, ये इस तरह से खेलेंगे. मुन्ना का खेल बिल्कुल अगर देखें तो कॉपी बुक है, और अयूब जो है ना, चाहे यहां से इनके लिए समीकरण कुछ भी हो, वो इस तरह से आक्रमण ही करेंगे. इनको नहीं देख रहे, बल्ला घुमा रहे हैं. नक्की म्हणून मी उल्लेख केला तो नॅचरल इन्स्टिंक्ट आहे, नैसर्गिक जो स्वभाव आहे त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि तो फटका खेळल्याबरोबर आता इथून आवाज यायला लागलाय. भाई आगे पीछे सब कुछ देख के चलिए, आगे भी नहीं बाय भी दाय भी. हा मॅच आहे. मागच्या 2 निर्धाव चेंडूना कुठे वाटते थोडीशी आशा पल्लवित झाले. एक अच्छी गेंद भाई, एक अच्छी गेंद आपको डालनी, एक ड्रीप बॉल आपको डालना है. बहुत अच्छी गेंदबाजी इस पर सुनील नयन द्वारा.
मुन्ना और अयूब बीच मैदान पर है। इसी अयूब ने 60 रन बनाए थे, धुआंधार पारी खेली थी सुब्रमण्यम में। इसी क्रिकेटर ने एक बार फिर सबका दिल जीत लिया था। लेकिन तुकाराम सर, नारंगी के मैदान पर अयूब की अग्नि परीक्षा हो रही है। अग्नि परीक्षा, आप हम हमेशा कहते हैं ना, हर दिन आता है हर दिन जाता है, वही हर दिन अलग कुछ दिखाता है, कुछ अलग दिखाता है, कुछ अलग दिखाता है। आणि आजचा दिवस देखील काही थोडंसं वेगळे चित्र आहे। ज्यांनी अपेक्षा होत्या त्या अपेक्षा भंग झाल्यात, काही काही अपेक्षापेक्षाही चांगली कामगिरी अशा दिवस रात्र खेळामध्ये आपण पाहिलंय। बॅटच्या आतल्याकडे लागला है, म्हणून म्हटलं ना, जैसा हम सोचते ना वैसा होता नहीं। क्रिकेट का खेल ऐसा है, जैसा हम सोचते नहीं ना वैसा होता नहीं है, और हमारी सोच ज्या खत्म होती ना वहां से क्रिकेट चालू होती है। मागच्या 3 डॉट बॉलनं पुन्हा एकदा सामना बॅलन्स झालाय। मी म्हटलं होतं शेवटच्या ओव्हरमध्ये किती राहणार, आणि आता कहाणी मागे 6-7 पाहिले, आता 6-5। क्या एक बार फिर कहानी है, क्या एक बार फिर ये पिक्चर है। अयूब जो है इस मुकाबले में अच्छा प्रदर्शन नहीं कर पा रहे, लेकिन तारीफ करने की, प्रशंसा करने की सुनील नैन की, जिनके पास बैंक बैलेंस ज्यादा नहीं, एक चौका भी आया, उसके बावजूद अयूब को बांध के रखा दूसरी एंड पर। मैग्निफिसेंट कमाल की गेंदबाजी रही है। 6 गेंदे 5। अगर मुकाबला टाई हुआ तो सुपर से ऊपर वाला मैच देखने का मौका मिलेगा। 3 ऑप्शन आपके पास है, एक तो ओडिशा जीत सकती है, दूसरा ऑप्शन है राजकोट जीत सकता है, तीसरा ऑप्शन क्या टूर्नामेंट का पहला सुपर ओवर देखने का मौका दर्शकों को मिलेगा। बिल्कुल 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे। 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता है ना, बिल्कुल आपने सही कहा, तीनों रिजर्व है, लेकिन यहाँ टाई होते ना तो किसके लिए टाई फिश भी हो सकता है, टाई फिश पण होऊ शकतो। असा सामना ज्यावेळेला तुम्ही विजयीच्या दिशेने आहेत, दोन्ही टीम आहेत। तुम्ही बिस्किटचा उल्लेख केला होता, 50-50 उल्लेख देखील झालाय। ऐसे तो इंडिया में 2 ही बिस्किट फेमस है, एक पार्ले जी और मारी गोल्ड। लेकिन परेशानी क्या है, एक है जो कप में जाता नहीं, दूसरा जाता है तो वापिस आता नहीं। हा खेळ पण तसा आहे। 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता है। इस वक्त अवसर का लाभ उठाने की जरूरत है, खास करके बल्लेबाज जो मुन्ना शेख के लिए इस प्लेइंग ऑन 12 स्कोर नाउ 55.2। कमाल का मैच है और चर्चा तो हो रही है बीच मैदान पर। 6 गेंदों में 5। एक सवाल मेरे मन में है, 6 गेंदों में 7 नहीं बने, 6 गेंदों में 5 आपको एक बार में बल्लेबाज को बनाने हैं, गेंदबाज को डिपेंड करने, लेकिन 6 गेंदों में 7 नायडू साहब ने जो काम किया था, क्या उसका फायदा गेंदबाज को मिलेगा? क्या एक बार फिर वो थोड़ी सी उम्मीद उनकी जगने वाली है, जब तक जैसे कि 6 गेंदों में 7 डिपेंड किए गए हैं। मागचा सामना दोन्ही टीमने पाहिलाय, त्याच्यामुळे मुन्ना शेख आणि अयूब शेखला माहिती आहे तसं नाही खेळायचंय जसं एनबी ने खेळलंय, पण अंकुर सिंगला माहिती आहे वैसी गेंदबाजी करनी है जैसे राजेश नायडू ने की थी। 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता। शेवटचं षटक करण्यासाठी गोलंदाज पहिला चेंडू अवकार अंकुर सिंग नाही आहेत, कारण थोडंसं चेंजेस झाले गोलंदाजीमध्ये। 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू निघून गेलाय। व्हाईट बॉलचा इशारा पण चॅलेंज केलाय, पंच पाहण्याचा प्रयत्न करतील। हे शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये कदाचित तुम्ही त्याचा उल्लेख केला होता, बॅक बॅलन्स थोडा खर्च कमी करा, नाहीतर मी का जसा उल्लेख केला था आमदनी हटने और खर्चा रुपया, इतना टाइट मैच है, विकेट कब लोगे भैया, विकेट घ्यायचा है अशा क्षणाला। अगर विकेट नहीं आएगा तो आपका सफर भी समाप्त हो सकता है, क्योंकि केवल यहाँ से वो 5 रन आपको डिपेंड करने। अभी टीवी अंपायर का सिग्नल क्या होगा, डिसीजन क्या होगा, वो देखना बहुत जरूरी है। अभिषेक कासर बडौली ऑलराउंडर खिलाड़ी है, आमदार चषक 2025 में पनवेल में मैन ऑफ द सीरीज का अवार्ड इनको मिला था। इट्स अ वाइड बॉल। अब आंकड़े देखें, 6 गेंदों में जीतने के लिए 4 रनों की जरूरत है। काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और 6 गेंदे 4 चाहिए। कभी कभी देखिए हम सब लोग यहाँ बैठे हुए हैं, प्रेशर जो है ना सबके ऊपर होता है, मैदान के अंदर होता है, मैदान के बाहर भी होता है। गेंदबाजी करने के लिए प्रवीण है, प्रवीण सिखंडे। पहले ओवर की कहानी अगर देखें तो इन्होंने 12 रन खर्च किए थे। अब तक 56 विकेट के नुकसान पर अयूब 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। मुन्ना जिनके ऊपर निगाह रहेगी, पैरों पर गेंद लेग स्टंप की तरफ, ओ डायरेक्ट हिट किया गया विकेट कीपर ने। बहुत बढ़िया गेंदबाजी और अच्छा विकेट कीपिंग का काम कार्य करते हुए इस बार मिडल स्टंप से टिप्पा खाने के बाद लेग स्टंप की तरफ जाते हुए गेंद, अंपायर ने कहा था ये फिर डिलीवरी है, मुन्ना को लग रहा है ये वाइड बॉल है। इस कहानी में दोबारा ट्विस्ट,
और टीव्ही अंपायर बिझी हो रहे हैं. पण मागच्या मॅच मध्ये पण असं घडलं होतं. जी हा, मागच्या मॅच मध्ये एका पाठोपाठ एक रिव्ह्यू घेण्यात आलेला होता. मॅच थोडासा थांबलेला होता. पण काय माहिती का, फक्त मॅचच थांबलेला का? येस, फक्त मॅच थांबलेला था. एक मोमेंटम नावाची गोष्ट होती ना, ती नव्हती थांबली. आता इथे आहे. आता मोमेंटम किसके पास है? मोमेंटम क्या बल्लेबाजों की तरफ है? वो भी देखने वाली बात है. त्यांच्या दिशेने आहे का? त्यांनी थोडासा वेळ घेतलाय. बघूया घेतलेला वेळ कोणासाठी काय घेऊन येतोय. बहुत ही क्रुशियल मुकाबला है. फिलहाल टीव्ही अंपायर का क्या सिग्नल होगा? श्वास रोखून ठेवणारा सामना. फक्त या मॅच मध्ये सामना थांबलेला नाहीये. श्वास या ठिकाणी धाकधूक या ठिकाणी आता वाढली आहे. हृदयाची धडधड वाढलेली आहे. सामना कोण जिंकणार? सामना कोण जिंकणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. मैदानात सुरू झाली धडपड, हृदयाची वाढली धडधड. आणि आता बघूया सतीश कुरूप सर काय सांगतायत. इट्स फेयर डिलीवरी. मिडस्टम से टिप्पा खाने के बाद लेग स्टंप की तरफ जाते हुए गेंद. टॉस भी आपका देखा जाएगा. अब मजा आएगा. 5 गेंदों का खेल. जीतने के लिए 4 रनों की जरूरत है. रन चाहिए 4. किसकी होगी हार? किसके लिए खुलेगा जीत का द्वार? कौन करेगा पलटवार? इस मैच में रोचकता है बरकरार. परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार. कमाल का मैच, काटे की टक्कर. 5 गेंदों में 4 चाहिए. प्रवीण सिकंडे गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 56. 2 विकेट के नुकसान पर मुन्ना स्ट्राइकर इन पर है. लेफ्ट हैंडर बल्लेबाज, फ्लैंक पर खिलाड़ी मौजूद है. तालियां बज रही है. दिल की धड़कनें बहुत तेज. ऑनसाइड पर अच्छा स्ट्रोक है. हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना. जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है, उनको कुछ करके दिखाना. कमाल कर रहे मुन्ना ने इस बार मैच समाप्त किया. विनिंग स्ट्रोक, शानदार छक्का. मी इथे मान्य आहे, पण आता बॉलचा टप्पा जर इथे तर माझं कोणता रीच वाईट. विनिंग स्ट्रोक देखिए. काफी ऑफ टर्म के बाहर गेंद ऑन साइड पर गेंद स्वीप्स करने बाउंड्री लाइन के बाहर. मुन्ना शेख के बल्ले से ये गगन चुंबी सिक्सर. रोचकता बरकरार थी और इसके बाद में इस स्ट्रोक के साथ मुकाबला समाप्त हुआ. तुकाराम मांगेले सर आमच्या बरोबर या ठिकाणी जॉईन होणार आहेत. पुढच्या सामन्याचा टॉस केला जाणार आहे आणि त्याचबरोबर सामनावीराचा पुरस्कार या दमदार आमदार चषकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अतिशय दिमागदार असं आयोजन. भरत मोरे प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आकाश 16 रन 11 गेंदों का सामना किया. विरूपा 15 रन 9 गेंदों का सामना किया. पिक पॉल 13 रन और कंकन 6 रन. उसके साथ किरण पवार के बहुत ही महत्वपूर्ण पेशकश थी. 28 रन 15 गेंदों का सामना किया. मुन्ना शेख ने संयम के साथ बल्लेबाजी की. नॉट आउट रहे 18 पर. कृष्णा पवार 10 3 गेंदों का सामना किया. और दूसरी तरफ से गेंदबाजी की बात करते हुए इमाद इलू 2 ओवर